सो हेलो डियर स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक सायन्स अकॅडमी. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट या लेसनला आपण सरळ सरळ दोन पार्टमध्ये डिवाइड करून शिकतोय. त्यातला जो फर्स्ट पार्ट आहे तो पूर्णपणे फोर्स आणि टॉर्कशी रिलेटेड आहे आणि त्यांचे ऍप्लिकेशन्स, आणि जो सेकंड पार्ट आहे तो मॅग्नेटिक फील्डशी रिलेटेड आहे. इनिशियली आपण हे पाहूया की इलेक्ट्रिक करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते. सो पहिले तर याचं आयडेंटिफिकेशन झालं. आणि आता इलेक्ट्रिक करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होत असेल तर लेट्स से फॉर एक्झाम्पल करंट कॅरिंग कंडक्टर पासून आर डिस्टन्सवरती इथे मॅग्नेटिक फील्ड किती प्रोड्यूस होते, कोणत्या डायरेक्शनमध्ये प्रोड्यूस होते. करंट कॅरिंग सर्क्युलर कॉइलमुळे सेंटरवरती किती फील्ड प्रोड्यूस होते, ऍक्सिसवरती किती फील्ड प्रोड्यूस होते, सोलेनॉइडच्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड किती प्रोड्यूस होते, टोरॉइडच्या आतमध्ये किती फील्ड प्रोड्यूस होते. या सर्व गोष्टी ज्या फील्डशी रिलेटेड आहेत, फील्डच्या कॅल्क्युलेशनशी रिलेटेड आहेत, ते आपण करतोय सेकंड पार्टमध्ये. तर मग पहिल्या पार्टमध्ये आपण काय करतो, पहिल्या पार्टमध्ये आयडेंटिफिकेशन आहे की करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होत आहे. याचा अर्थ असा आहे की करंट कॅरिंग कंडक्टर मुळे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते, म्हणजे करंट कॅरिंग कंडक्टर ऍक्ट्स एज अ मॅग्नेट, बरोबर. आणि या करंट कॅरिंग कंडक्टरला जर का एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर का ठेवण्यात आलं तर हा स्वतः मॅग्नेट आहे, बाहेर पण एक मॅग्नेट ठेवलाय. सो डेफिनेटली हा मॅग्नेट या करंट कॅरिंग कंडक्टरवरती फोर्स ऍक्ट करतो. तर मग तो फोर्स कोणत्या डायरेक्शन मध्ये, त्याची व्हॅल्यू किती, त्याचे काही ऍप्लिकेशन्स, त्याचा जर का कॉईल बनवल्यानंतर जो टॉर्क ऍक्ट होतो, ओके, तर टॉर्कचा ऍप्लिकेशन दॅट इज एमसीजी, मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर, ही सर्व गोष्टी आपण बेसिकली फर्स्ट पार्टमध्ये शिकतो. सो म्हणून मी बोललो की फर्स्ट पार्ट हा फोर्सशी रिलेटेड आहे, म्हणजे करंट कॅरिंग कंडक्टर प्रोड्यूस मॅग्नेटिक फील्ड, पण तो किती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो हे आपण शोधणार नाहीयेत. करंट कॅरिंग कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करत असल्यामुळे तो मॅग्नेट ऍक्ट करतो. तो एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये त्याला ठेवल्यानंतर त्याच्यावरती फोर्स ऍक्ट होतो. तर त्या फोर्सचा स्टडी बेसिकली आपण फर्स्ट पार्टमध्ये करतो. राहिला प्रश्न सेकंड पार्टचा. सेकंड पार्टमध्ये आपण मॅग्नेटिक फील्डचे कॅल्क्युलेशन्स पाहणार आहोत. तर फर्स्ट पॉईंट पासून आपण स्टार्ट करतोय, करंट अँड मॅग्नेटिक फील्ड. सो इथे एक बॅटरी कनेक्ट केलेली आहे, या सर्किटमध्ये या डायरेक्शनमध्ये करंट फ्लो होतो. आणि आता आपण पाहिलं ओके की करंट कॅरिंग कंडक्टर ऍक्ट्स एज अ मॅग्नेट, इट प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड. सरळ सिंपल सांगायचं बोललो तर चार्ज, ओके, चार्ज जर का रेस्ट वरती असेल, समजा इथे एक प्लस चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे, किंवा एक स्पेरिकल ऑब्जेक्ट आहे, स्पेरिकल ऑब्जेक्ट वरती मी समजा खूप सारे चार्जेस टाकलेले आहेत, ओके. इथे पण एक चार्ज आहे, या स्पिअरवरती पण काही चार्जेस आहेत, आणि लेट्स से फॉर एक्झाम्पल इथे एक मेटल आहे, मेटल, ओके. तर होतं असं की समजा हा चार्ज जर का रेस्ट वरती असेल, इट प्रोड्युसेस ओनली इलेक्ट्रिक फील्ड. मग हा चार्ज या चार्जला रिपेल करेल, हा चार्ज या मेटलला काही नाही करणार, ओके. पण जर का हा चार्ज तुम्ही फेकला, सर्टन वेलोसिटीनी फेकला, तर मी याला फेकतोय फॉर एक्झाम्पल असं, ओके, व्ही वेलोसिटीनी थ्रो करतोय. सो दिस चार्ज ऍट मोशन इट प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड ऍज वेल एज इलेक्ट्रिक फील्ड. सो चार्ज जो मोशन मध्ये असतो, ओके, तो इलेक्ट्रिक फील्ड पण प्रोड्यूस करतो, म्हणून हा मोशन मधला चार्ज याला रिपेल पण करेल. ऍट द सेम टाइम हा जो काही मेटल आहे तर त्या मेटललाही तो अट्रॅक्ट करेल, बिकॉज चार्ज ऍट मोशन ऍक्ट्स एज अ मॅग्नेट. चार्ज जेव्हा मोशन मध्ये गेला की समजून घ्यायचा की तो मॅग्नेट झालेला आहे, ओके. सो मॅग्नेट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून चार्जेस ऍट मोशन इज नथिंग बट मॅग्नेट. त्या पलीकडे काहीही नाहीये मॅग्नेट म्हणजे. हे इव्हन आपण मॅग्नेटिझम मध्ये पण डिटेलमध्ये पाहूया, बट त्यापूर्वी लेट्स से फॉर एक्झाम्पल आपल्याकडे मी एक मेटल बार इथे जस्ट रिप्रेझेंट करतोय, ओके. पण हे समजून घेऊया आधी की मॅग्नेट आणि नॉर्मल सबस्टन्स मध्ये डिफरन्स काय असतो, ओके. लेट्स से फॉर एक्झाम्पल असा एक मेटल बार आहे, ओके, मॅग्नेट आहे फॉर एक्झाम्पल. मॅग्नेटमध्ये काय असतं की इथे खूप सारे इलेक्ट्रॉन, सबस्टन्स आहे, सबस्टन्समध्ये खूप सारे ॲटम आहेत, खूप सारे इलेक्ट्रॉन आहेत. मॅग्नेटिक मटेरियलमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करूया. आता सध्या या लेसनसाठी जितकं गरजेचं आहे तितकंच मी एक्सप्लेन करेन, ठीक आहे. तर जे काही इथे चार्जेस आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत, ते एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये लेट्स से फॉर एक्झाम्पल रोटेट करतात. मी असं ॲज्युम करतो इथे की अशा पॅटर्नमध्ये, ओके, त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स जे आहेत हे सर्व रोटेट करतात, गोल फिरतात. सर्व इलेक्ट्रॉनचा जो मोशन आहे सेम डायरेक्शनमध्ये आहे, आणि हे असं असेल तर हा मॅग्नेट, अदरवाईज हा मॅग्नेट नाहीये. मी इथे एक 3 इलेक्ट्रॉन्स दाखवतो, 3 चार्जेस दाखवतोय बेसिकली. सो हा जो इलेक्ट्रॉन आहे, हा इलेक्ट्रॉन या सेन्समध्ये गोल फिरतोय. सो इलेक्ट्रॉन मीन्स चार्ज, आणि चार्ज ॲट मोशन इट प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड. सो हा मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करेल, ओके. सो दिस ऍक्ट्स एज अ मॅग्नेट. इवन
इथे पण जो इलेक्ट्रॉन आहे तो पण इलेक्ट्रॉन जर का सेम सेन्समध्ये गोल फिरत असेल तर हा पण मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करेल, हा पण मॅग्नेट म्हणून ऍक्ट करेल. पण जर का तुम्ही दोघांचा सेन्स ऑफ रोटेशन पाहाल सेम असल्यामुळे याची मॅग्नेटिक फील्ड आणि याची मॅग्नेटिक फील्ड ही बेसिकली ऍड होणार आहे. आणि इव्हन याची मॅग्नेटिक फील्ड सेम डायरेक्शन मध्ये असल्यामुळे लेट्स से फॉर एक्झाम्पल इथे एखादा मेटल वगैरे काही ठेवला तुम्ही किंवा लाईक जो काही असेल लाईक सराउंडिंग रिजन मध्ये हा जो काही सबस्टन्स आहे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करेल, म्हणून आपण याला मॅग्नेट असं बोलतोय. कारण की या सबस्टन्सच्या केसमध्ये सर्व इलेक्ट्रॉन सर्व चार्जेस एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये त्यांचं ओरिएंटेशन आहे. सो प्रत्येकांची जी मॅग्नेटिक फील्ड आहे तर ती ऍड होऊन नेट मॅग्नेटिक फील्ड बेसिकली बनते. सो दिस ऍक्ट्स एज अ मॅग्नेट, हा मॅग्नेट बनून जातो. नॉर्मल सबस्टन्स मध्ये काय होतं की समजा यातला एक इलेक्ट्रॉन असा गोल फिरत असेल तर सेकंड इलेक्ट्रॉन असा उलटा गोल फिरेल रिव्हर्स डायरेक्शन मध्ये. सो होईल असं की यांनी जितकी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस केली यांनी पण तितकीच केली बट अपोजिट डायरेक्शन मध्ये केली, कॅन्सल झालं. तो सर्वजण इधर उधर लाईक एक इलेक्ट्रॉन समजा असा गोल फिरेल, एक इलेक्ट्रॉन असा गोल फिरेल. ओके, प्रत्येकाचं ओरिएंटेशन इन्फायनाइट डायरेक्शन ओरिएंटेशनच्या. तो सर्व एकमेकांना कॅन्सल करतात आणि तो नॉर्मल साधा सबस्टन्स बनून राहतो. मॅग्नेट आणि साध्या सबस्टन्सला फक्त डोळ्यांनी पाहून सांगू नाही शकत तुम्ही की कोणता मॅग्नेट कोणता नॉर्मल सबस्टन्स, कारण की त्यांच्यामध्ये डिफरन्सेस नाही आहेत काही एक्सटर्नली. आतमध्ये स्ट्रक्चरमध्ये हा डिफरन्स असतो. सो तुम्ही हे समजून घ्याल की मॅग्नेट म्हणजे चार्ज ॲट मोशन. ओके, याच आपण स्टडी करणार आहे पूर्ण लेसन मध्ये. इव्हन अर्थ इज अ मॅग्नेट. अर्थच्या केसमध्ये पण तुम्ही विचार कराल तर अर्थ पण रोटेट होतो. अर्थच्या कोअरमध्ये अर्थच्या आतमध्ये खूप सारे मेटल आहेत, मेटलमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत, 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि अर्थ गोल फिरत असल्यामुळे ओके, अर्थ गोल फिरत असल्यामुळे ओके ते सर्व मेटल आतमधले पण गोल फिरतात अर्थ सोबत. आय होप तुम्हाला इथे इमॅजिन होत असेल ओके की अर्थ सोबत सर्व इलेक्ट्रॉन्स पण गोल फिरतात, आतमधले मेटल्स पण गोल फिरतात कंटिन्युअसली. सो चार्जेस ॲट मोशन इट ऍक्ट्स एज अ मॅग्नेट. सो म्हणून अर्थ एक मॅग्नेट बनलेला आहे. डिटेलमध्ये या सर्व गोष्टींचा जो स्टडी आहे ओके, तर हे आपण करूया मॅग्नेटिक मटेरियल्स या लेसन मध्ये. सध्यासाठी त्या लेसन मध्ये ओके इतकी जरी गोष्ट तुम्हाला समजली की करंट म्हणजे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो. ओके, जिथे करंट असतो तिथे मॅग्नेटिक फील्ड असते, सर्व सिंपल, इतकं लक्षात ठेवूया आपण. सो बॅटरी आहे, इथे करंट फ्लो होतोय. सो करंट ऍक्ट्स एज अ मॅग्नेट. करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतो. सो जो निडल आहे ना इथे तो थोडासा डिफ्लेक्ट व्हायला लागतो आणि करंटची डायरेक्शन उलटी केली तर निडलचं डिफ्लेक्शन पण वेगळ्या डायरेक्शन मध्ये झालेलं आहे, अपोजिट डायरेक्शन मध्ये झालेला आहे. सो याचा सर्व डिटेलमध्ये आता हळूहळू आपण आता इथे या लेसन मध्ये स्टडी करूया. तर पहिल्या आर्टिकल पासून मी स्टार्ट करतो. इथे फोर्स ऍक्टिंग ऑन अ मुव्हिंग चार्ज. ओके, इथे एक नॉर्थ पोल, साऊथ पोल आणि लेट्स से फॉर एक्झाम्पल ही आहे मॅग्नेटिक फील्ड अशा पद्धतीने. ओके, थोडंसं उलट करतो मी इथे, याला साऊथ पोल करतो आणि याला नॉर्थ पोल करतो, बिकॉज जो इथे घेतलेला आहे हँड त्याप्रमाणे मी इथे डायरेक्शन अरेंज करण्याचा ट्राय करतो. ठीक आहे. सो नॉर्थ कडून साऊथ कडे मॅग्नेटिक फील्डचा डायरेक्शन असतो अशा पद्धतीने. ओके, आता आपण एक चार्ज घेऊ आणि त्या चार्जला इथे टाकून देऊ. लेट्स से फॉर एक्झाम्पल हा एक चार्ज आहे क्यू चार्ज, आणि क्यू चार्जला मी या डायरेक्शन मध्ये फेकून दिला. आत्ताच आपण शिकलं की चार्जेस ॲट मोशन इट प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड. सो दिस ऍक्ट्स एज अ मॅग्नेट, दिस ऍक्ट्स एज अ मॅग्नेट. हा पण तर मॅग्नेट आहे, सो फोर्स अप्लाय होईल. आपण हे नाही पाहणार आहे की हा मॅग्नेट आहे तर हा मॅग्नेट किती फील्ड प्रोड्यूस करेल आजूबाजूला. त्याचा स्टडी आत्ता नाहीये, त्याचा स्टडी सेकंड पार्टमध्ये आहे. ओके, पुढच्या लेक्चरमध्ये होईल तो. सो चार्जला मी फेकून दिलं इथे. सो लॉ असा आहे, ऑब्झर्वेशन आहे की या चार्जवरती फोर्स ऍक्ट होतो आणि तो फोर्स आहे क्यू व्ही क्रॉस बी. इतका फोर्स बेसिकली तो ऍक्ट होतो क्यू व्ही क्रॉस बी. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलोसिटी. जितका जास्त वेलोसिटीने फेकाल तितका फोर्स जास्त ऍक्ट होतो. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. जितकी मॅग्नेटिक फील्ड एक्सटर्नली जास्त असेल तितका फोर्स जास्त ऍक्ट होतो. अँड डायरेक्शन ऑफ फोर्स इज गिवन बाय राईट हँड रूल, कारण की हा क्रॉस प्रोडक्ट आहे आणि क्रॉस प्रोडक्टचा डायरेक्शन हा राईट हँड रूलने दिला जातो. आता तो कसा दिला जातो सांगतो. व्ही क्रॉस आर आहे, तसं मी याला इथे असे लिहू शकतो क्यू व्ही बी साइन थिटा. या पर्टिक्युलर केसमध्ये वेलोसिटी या डायरेक्शन मध्ये आहे, मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शन मध्ये आहे. सो दोघांमध्ये अँगल 90 असल्यामुळे साइन 90 विल बिकम 1. सो फोर्सला तुम्ही डायरेक्टली इथे क्यू व्ही बी लिहिला तरीही इनफ आहे. सो फोर्स इज इक्वल टू क्यू व्ही बी. बट मेन मुद्दा हा आहे की फोर्सचा डायरेक्शन काय. तर काय करायचं असतं पहा, वेक्टर प्रोडक्ट मध्ये
फर्स्ट वेक्टर इंटू सेकंड वेक्टर, हे दोन वेक्टर्स आहेत, दोघांचा बेसिकली आपण प्रोडक्ट करतोय, करेक्ट. सो क्यू व्ही क्रॉस बी आहे. सो पहिल्या वेक्टरच्या डायरेक्शनमध्ये राईट हँड घ्यायचा पहिले, आणि फर्स्ट वेक्टरच्या डायरेक्शनमध्ये आपले 4 फिंगर्स हे पहिल्या वेक्टरच्या डायरेक्शनमध्ये करायचे. पहा, हे 4 फिंगर्स जे आहेत आपले, सो ते मी करतोय वेलोसिटीच्या डायरेक्शनमध्ये. इकडे वेलोसिटी, करेक्ट. सो वेलोसिटीच्या डायरेक्शनमध्ये 4 फिंगर्स करायचे, आणि हा जो सेकंड वेक्टर असतो जो की बी बार आहे, तर सेकंड वेक्टर हा आपल्या हातातून या डायरेक्शनमध्ये असा बाहेर निघाला पाहिजे. ओके. आता जो थंब आहे, जो या स्क्रीनच्या बाहेर येतोय, तुमच्या साईडला येतोय, तुमच्याकडे येतोय थंब. सो डायरेक्शन ऑफ थंब इंडिकेट्स डायरेक्शन ऑफ क्रॉस प्रोडक्ट. सो इथे क्रॉस प्रोडक्ट जो आहे त्याचा डायरेक्शन हा आउटवर्ड आहे, किंवा या प्लेनच्या बाहेर आहे, तुमच्याकडे आहे. ओके. सो अशा पद्धतीने बेसिकली हा फोर्सचा डायरेक्शन कॅल्क्युलेट केला जातो बाय युझिंग राईट हँड रूल. डायरेक्शन्स क्लिअर राहायला पाहिजे, वापरता आल्या पाहिजे. न्यूमरिकल तरच सॉल्व्ह होतील, अदरवाईज डिफिकल्ट आहे. ओके. सो अशा पद्धतीने आपण हा फोर्स कॅल्क्युलेट करतो. मी एक काम करतो, आणखीन थोडंसं डायरेक्शन रिलेटेड स्टडी करूया. समजा मी इथे असा एक मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये घेतोय. ओके. सध्या काय करतोय, मॅग्नेटिक फील्ड मी आतमध्ये घेतोय, म्हणजे स्क्रीनच्या आतमध्ये, इनसाइड दी प्लेन ऑफ पेपर. ओके. म्हणजे तुम्ही जिथून पाहताय तिथून स्क्रीनकडच्या डायरेक्शन मध्ये मॅग्नेटिक फील्ड मी इथे अप्लाय केलेली आहे. आता इथे आपण एक चार्ज फेकूयात. समजा एक चार्ज आहे, जो की मी याला इथे या डायरेक्शन मध्ये थ्रो करतो, चार्जला. ओके. चार्जला मी या डायरेक्शन मध्ये थ्रो केला विथ वेलोसिटी व्ही. एक गोष्ट माहिती असू देत, समजा तुम्ही जाता या डायरेक्शन मध्ये, वेलोसिटी तुमची या डायरेक्शन मध्ये, तुम्हाला फोर्स पण जर का सेम डायरेक्शन मध्ये लागला तर तुमची वेलोसिटी वाढणार. फोर्स जर का तुमच्या वेलोसिटीच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये जर का फोर्स लागला तर ऑटोमॅटिकली तुमची वेलोसिटी कमी होणार. पण तुमची जी काही वेलोसिटी आहे, ओके, तर वेलोसिटीच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये जर का फोर्स लागला तर वेलोसिटीची व्हॅल्यू कमी जास्ती नाही होत. वेलोसिटीची जी फक्त डायरेक्शन आहे ना, ती डायरेक्शन फक्त चेंज होते. सो परपेंडिक्युलर डायरेक्शन वाला फोर्स हा फक्त आणि फक्त वेलोसिटीची डायरेक्शन चेंज करत असतो, त्या व्यतिरिक्त काही नाही करत. आता इथे मॅग्नेटिक फील्ड जी की आतमध्ये आहे, वेलोसिटी जी की या डायरेक्शन मध्ये आहे, तर मला हे कॅल्क्युलेट करायचं की या चार्ज जो की क्यू आहे त्याच्यावरती किती फोर्स ऍक्ट होतो. फोर्स इज इक्वल टू क्यू व्ही क्रॉस बी. तेव्हा वेलोसिटी आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये जो अँगल आहे क्यू व्ही बी साइन थीटा ना, पहा वेलोसिटीचा जो डायरेक्शन आहे तो इकडे, मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये, सो दोघांमध्ये अँगल 90 आहे, साइन 91. डायरेक्शन इज गिवन बाय व्ही क्रॉस बी. सो पहिले चार्ज राईट हँड यूज करायचे, आणि तुमचे जे 4 फिंगर्स आहेत ते 4ही फिंगर, ओके, फर्स्ट वेक्टर म्हणजे वेलोसिटीच्या डायरेक्शन मध्ये अलाइन करायचे. पहा, हे 4ही फिंगर वेलोसिटीच्या डायरेक्शन मध्ये अलाइन करायचे. तुमच्या हातातून, ओके, जसं मी आधीच्या सममध्ये दाखवलं की मॅग्नेटिक फील्ड निघाली पाहिजे, सेकंड वेक्टर तुमच्या हातातून निघाला पाहिजे, जो की निघतोय, बरोबर आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये आहे, या डायरेक्शन मध्ये, करेक्ट, आतमध्ये, इनसाइड दी प्लेन ऑफ पेपर, त्या डायरेक्शन मध्ये आहे मॅग्नेटिक फील्ड. अँड थंब जो की इथे थोडासा असा आहे, बट ऍक्च्युली हा थंब असं परपेंडिक्युलर असला पाहिजे, या फिंगरला असा परपेंडिक्युलर. सो थंब विल इंडिकेट डायरेक्शन ऑफ फोर्स. म्हणजे इथे चार्ज जर का तुम्ही असा फेकला तर फोर्स या डायरेक्शन मध्ये लागतो. ओके. तर मला हे सांगा, फोर्स जर का या डायरेक्शन मध्ये लागला, चार्जला फेकलाय तुम्ही असा, फोर्स लागला या डायरेक्शन मध्ये, तर मग काय होईल, चार्ज स्वतःची वेलोसिटी बदलेल. या डायरेक्शन मध्ये जाण्याऐवजी मे बी तो चार्ज या डायरेक्शन मध्ये चालला जाईल. सो होईल असं, ओके ना, मी इथे एक बेसिकली परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये फोर्स लागल्यामुळे तो जो काही चार्ज आहे तो बेसिकली सर्क्युलर मोशन करायला लागतो. कोणता मोशन करायला लागतो, तो सर्क्युलर मोशन करायला लागतो. पहा, एक्सप्लेन करतो मी एक 2-3 पॉइंट वरती. ओके, आपण हा राईट हँड रूल अप्लाय करूया. क्यू व्ही क्रॉस बी, हे पहा, वेलोसिटीचं डायरेक्शन, मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये, सो जो फोर्स आहे तो लागणार थंबच्या डायरेक्शन मध्ये, या डायरेक्शन मध्ये थंब असतो, त्याला परपेंडिक्युलर. टुवर्ड सेंटर बेसिकली फोर्स लागतो. म्हणलं हा ठीक आहे यार, बरोबर आहे, टुवर्ड सेंटर तर सेंट्रिपिटल फोर्स असतो. ओके, म्हणून वेलोसिटी काय करते, वेलोसिटीची डायरेक्शन बदलते. ओके, सो वेलोसिटी आता सध्या अशी आहे. आता मला सांगा बरं, वेलोसिटी जर का या डायरेक्शन मध्ये असेल, सो अगेन क्यू व्ही क्रॉस बी नुसार वेलोसिटीची डायरेक्शन व्ही
क्रॉस मॅग्नेटिक फील्ड तर आतमध्येच आहे, आपल्या हातातून तो मॅग्नेटिक फील्ड वाला वेक्टर आतमध्ये जातोच आहे तसंही. सो थंब विल इंडिकेट डायरेक्शन ऑफ फोर्स. सो या पर्टिक्युलर पॉईंटवरती विचार कराल तर थंब म्हणजे थंब ऍक्च्युली असा असला पाहिजे इथे. ओके, सो थंब जो आहे तो टुवर्ड सेंटर आहे. सो टुवर्ड सेंटर फोर्समुळे वेलोसिटीची व्हॅल्यू कमी जास्ती नाही होत, पण वेलोसिटीची डायरेक्शन बदलते. सो म्हणून वेलोसिटी अशी जाण्याऐवजी वेलोसिटीने परत डायरेक्शन बदलला इथे. ओके, टँजेन्शियली असा टँजंट आहे हा ऍक्च्युली. ओके, सो परत एकदा टँजेन्शियल डायरेक्शन मध्ये वेलोसिटी झालेली आहे. क्यू व्ही क्रॉस बी तर आतमध्ये इनसाइड द प्लेन ऑफ पेपर, हातातून तो सेकंड वेक्टर निघतोच आहे जो मी आता इथे दाखवू नाही शकत. सो थंब विल इंडिकेट डायरेक्शन ऑफ फोर्स, जो की अगेन टुवर्ड सेंटर. म्हणजे हा फोर्स नेहमी टुवर्ड सेंटर राहिल्यामुळे ओके तो चार्ज सर्क्युलर मोशन करायला लागतो, किंवा फोर्स नेहमी वेलोसिटीला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये राहिल्यामुळे बरोबर सर्क्युलर मोशन इथे पॉसिबल आहे. डायरेक्शन ऑफ फोर्स नेहमी परपेंडिक्युलर असल्यामुळे ही गोष्ट झालेली आहे. ओके, एक मिनिट. सो तो चार्ज करतोय बेसिकली सर्क्युलर मोशन कंटिन्युअसली. आणि सर्क्युलर मोशनसाठी तुम्हाला माहिती आहे, सर्क्युलर मोशनसाठी लागत असतो सेंट्रिपिटल फोर्स. ओके, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे एफ सी. तो सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय धिस मॅग्नेटिक फोर्स. म्हणजे चार्जला मॅग्नेटिक फील्ड मध्ये व्ही वेलोसिटीनी टाकताय तुम्ही, बरोबर, मग डेफिनेटली फोर्स लागणारच आहे. आणि तो फोर्स किती आहे, क्यू व्ही क्रॉस बी हा फोर्स लागत असतो, आणि हा नेहमी टुवर्ड सेंटर आहे. आता पाहिलं आपण डायरेक्शन वाईज. सो क्यू व्ही बी वाला जो फोर्स आहे ना, तो सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय कंटिन्युअसली सर्क्युलर मोशनसाठी. सेंट्रिपिटल फोर्स इज एम व्ही स्क्वेअर बाय आर. मास ऑफ जो पार्टिकल आहे तो चार्ज, त्याचा मास, वेलोसिटी आणि सर्कलचा रेडियस इज टू क्यू व्ही बी लिहितो. वेलोसिटी वेलोसिटी विल गेट कॅन्सल हिअर. काही इक्वेशन्स बनतात जे की आपण आता हळूहळू सायक्लोट्रॉन मध्ये पाहूया, बट आता सध्या इतकं समजून घ्या ओके की चार्जला अशा पद्धतीने जर का तुम्ही फेकाल मॅग्नेटिक फील्ड च्या परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये फेकाल, मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये आहे ना, मग हा डायरेक्शन मॅग्नेटिक फील्डच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये झाला, मग त्या केसमध्ये चार्ज सर्क्युलर मोशन करत राहतो अशा पद्धतीने. आणि सर्क्युलर मोशनसाठी लागणारा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे दॅट इज प्रोव्हाइडेड बाय क्यू व्ही बी वाला फोर्स. मॅग्नेटिक फील्डमुळे जो फोर्स आहे त्याच्यामुळे बेसिकली तो सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड होतो. ओके, काही क्वेश्चन्स करूया, पाहू. सायक्लोट्रॉन मध्ये आणखी डिटेलमध्ये याचे सर्व इक्वेशन्स वगैरे पाहूया. सध्यासाठी एक दोन न्यूमरिकल आधी करूया अँड देन सायक्लोट्रॉनवरती आपण स्विच करूया. ओके, तर बघा क्वेश्चन काय आहे. द प्रोटॉन इज रिलीज्ड फ्रॉम रेस्ट इन अ रूम. It starts with initial acceleration a naught towards west, north, south, east, west. ओके, समजा प्रोटॉनला मी इथे रिलीज केला, प्रोटॉन म्हणजे प्लस चार्ज आहे, बरोबर. तर प्रोटॉनला जर का मी जस्ट सोडलंय ओके, तर तो ऑटोमॅटिकली वेस्टच्या डायरेक्शन मध्ये जायला लागलाय असं बोलतायत क्वेश्चन मध्ये. When proton is released from rest in room, it starts with initial acceleration a naught towards west. सो वेस्ट कडे प्रोटॉन जायला लागलेला आहे. कशामुळे जायला लागला असेल, मे बी इथे इलेक्ट्रिक फील्ड असेल कदाचित, मे बी इथे असं असेल की इथे सर्व पॉझिटिव्ह चार्जेस असतील, इथे सर्व निगेटिव्ह चार्जेस असतील. आणि आपल्याला माहिती इलेक्ट्रिक फील्ड ही कधीही पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे या डायरेक्शन मध्ये असते. सो पॉझिटिव्हला रिपेल करेल या डायरेक्शन मध्ये, निगेटिव्ह पॉझिटिव्हला अट्रॅक्ट करेल या डायरेक्शन मध्ये. ठीक आहे, सो म्हणूनच तो त्या डायरेक्शन मध्ये जात असावा. सो किती ए नॉट ऍक्सेलरेशन बोललेलं आहे. मी इथे जरा या प्रोटॉनचा चार्ज क्यू लिहितोय, ई बोलले होते त्यांनी. चलो, चार्ज जो आहे तो ई आहे. किती फोर्स ऍक्ट होत असतो इलेक्ट्रिक फील्ड मध्ये माहिती का, ई इंटू ई. एका कोलमवरती, हा एक कोलम असला असता ना, एका कोलमवरती ऍक्ट होणाऱ्या फोर्सला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणतो आपण. दोन कोलमवरती 2E, 3 कोलमवरती 3. तर क्यू कोलमवरती क्यूई, तसा ई कोलमवरती ई इंटू ई. एवढा फोर्स इथे ऍक्ट होतोय, एवढा फोर्स ऍक्ट होतो. आणि आपल्याला माहिती फोर्स म्हणजे मास इंटू ऍक्सेलरेशन. आणि मग त्यांनी म्हणलेलं आहे आपल्याला की ऍक्सेलरेशन हे ए नॉट आहे. करेक्ट. तर इलेक्ट्रिक फील्ड त्यांनी विचारली, याचा अर्थ इलेक्ट्रिक फील्ड इज एम ए नॉट डिवाइड बाय ई. एवढी इलेक्ट्रिक फील्ड बेसिकली असायला हवी इथे, तरच हे पॉसिबल आहे. बरं, पुढे आणखीन इन्फॉर्मेशन दिलं. वेन इट इज प्रोजेक्टेड टुवर्ड्स नॉर्थ, म्हणजे समजा तुम्ही नॉर्थच्या डायरेक्शन मध्ये प्रोजेक्ट केला त्याला विथ वेलोसिटी व्ही, लेट्स से फॉर एक्झाम्पल व्ही वेलोसिटी. ओके, तर नॉर्थच्या डायरेक्शन मध्ये जर का तुम्ही याला प्रोजेक्ट केला तर राईट हँड रूल वापरा आणि पहा बरं फोर्स. हा राईट हँड रूल, राईट हँड इथे ठेवा तुम्ही. ओके, नॉर्थच्या डायरेक्शन मध्ये प्रोजेक्ट केला म्हणजे वेलोसिटी दिली, याचा अर्थ दिस इज मुव्हिंग चार्ज. आणि मुव्हिंग चार्ज वरती फोर्स ऍक्ट होतो, दॅट इज इक्वल टू क्यू व्ही क्रॉस बी.
हा फोर्स ऍक्ट होत असतो. सो वेलोसिटीच्या डायरेक्शन मध्ये हे 4 फिंगर करायचे, बरोबर आहेतच, ऑलरेडी आहेत. ओके. मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये बेसिकली मॅग्नेटिक फील्ड आपल्या हातातून निघाली पाहिजे, बेसिकली असं असलं पाहिजे. मॅग्नेटिक फील्ड आपल्या हातातून निघाली पाहिजे. काय बोलतात ते, वेन इट इज प्रोजेक्टेड द मॅग्नेटिक फील्ड कोणत्या डायरेक्शन मध्ये, आणखीन ही गोष्ट क्लिअरच नाही केलेली आपण. करेक्ट. पहा, वेन इट इज ही तर इलेक्ट्रिक फील्ड आहे, हे मॅग्नेटिक फील्ड नाहीये. वेन इट इज प्रोजेक्टेड टुवर्ड्स नॉर्थ विथ वेलोसिटी v0 वेलोसिटी टाकला, इट मूव्स विथ अन इनिशियल ऍक्सेलरेशन 3a0 टुवर्ड्स वेस्ट. तर वेस्टला तर a0 ऍक्सेलरेशन जातच होता इलेक्ट्रिक फील्ड असते वेळी, पण आता मॅग्नेटिक फील्ड आल्यानंतर 3a0 जातोय. याचा अर्थ मॅग्नेटिक फील्डमुळे जो फोर्स लागतोय आणि त्याच्यामुळे जो ऍक्सेलरेशन होतोय तो 2a0 आहे. कारण की चार्जला फेकल्यानंतर पण इलेक्ट्रिक फील्ड तर ऍक्ट होणारच आहे, प्लस मॅग्नेटिक फील्ड पण ऍक्ट होत आहे, आणि दोघांचा ऍडिशन जो आहे तो 3a0 आहे. याचा अर्थ मॅग्नेटिक फील्डमुळे जो फोर्स लागलेला आहे तो मास इंटू ऍक्सेलरेशन, ऍक्सेलरेशन 3a0 नाही घेणार, कारण की a0 ऍक्सेलरेशन तर इलेक्ट्रिक फील्डमुळेच आहे. सो मॅग्नेटिक फील्डमुळेच ऍक्सेलरेशन इज 2a0. सो एवढा जो फोर्स आहे तो मॅग्नेटिक फील्डमुळे लागलेला फोर्स आहे. मॅग्नेटिक फील्डमुळेचा फोर्स आपल्याला माहिती QVB. आता इथे सांगतो मी तुम्हाला, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन मध्ये आतमध्ये असली पाहिजे, आतमध्ये. त्याचं रिझन असं आहे की मॅग्नेटिक फील्ड जर का आतमध्ये असेल तर हा राईट हँड रूल मी इथे वापरेन. ओके, या राईट हँडला इथे घेऊन टाकायचं सरळ सरळ. QV क्रॉस बी एवढा फोर्स असतो ना मॅग्नेटिक फील्डमध्ये चार्जवरती. सो वेलोसिटीच्या डायरेक्शन मध्ये 4 फिंगर्स गेले पाहिजे. ओके, हे 4ही फिंगर वेलोसिटीच्या डायरेक्शन मध्ये, आणि आपल्या हातातून आतमध्ये हा मॅग्नेटिक फील्ड गेला पाहिजे, जो की आतमध्येच मॅग्नेटिक फील्ड अज्युम केली आपण. सो दिस थंब विल इंडिकेट डायरेक्शन ऑफ फोर्स. आणि बरोबर आपल्याला फोर्स याच डायरेक्शन मध्ये हवा होता. आणि किती हवा होता फोर्स? मास इंटू ऍक्सेलरेशन. एवढा फोर्स हवा आहे किंवा एवढा फोर्स लागतोय, म्हणून एवढा ऍक्सेलरेशन होतोय. आणि a0 ऍक्सेलरेशन तर हे इलेक्ट्रिक फील्डमुळेच होतं, म्हणून 2a0 एवढा ऍक्सेलरेशन टोटल ऍक्ट होतं. मग सांगा मॅग्नेटिक फील्ड किती आहे इथे? मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू 2ma0 डिवाइड बाय QV. ओके, QV0 लिहितो हवं तर इथे, क्यूच्या जागी ई लिहितो, EV0. ओके, एवढी मॅग्नेटिक फील्ड आहे, बट डाऊन म्हणजे आतमध्ये, आणि इलेक्ट्रिक फील्ड ही आहे बट लाईक वेस्ट डायरेक्शन मध्ये, या डायरेक्शन मध्ये. तिथे त्यांनी व्हॅल्यू तर विचारलेत, बट अलॉंग विथ व्हॅल्यू डायरेक्शन पण विचारलेलं आहे. सो डायरेक्शन इम्पॉर्टंट रोल प्ले करेल इथे पण. ओके, बीम ऑफ इलेक्ट्रॉन ॲट रेस्ट इज ऍक्सिलरेटेड बाय पोटेन्शियल V. हे बघा, एक इलेक्ट्रॉन आहे आणि त्याला V एवढ्या व्होल्टेजनी आपण ऍक्सेलरेट किंवा अट्रॅक्ट केलेला आहे. तुम्हाला माहिती असेल इलेक्ट्रिक फील्डला चार्जनी मल्टिप्लाय केल्यानंतर फोर्स निघतो. सो सिमिलरली पोटेन्शियलला चार्जनी मल्टिप्लाय केल्यानंतर वर्क डन निघतं किंवा एनर्जी निघत असते. म्हणजे समजा हा इलेक्ट्रॉन जेव्हा इथे येईल, 0 पोटेन्शियल 0 व्होल्ट वरतून जेव्हा तो V व्होल्ट पर्यंत येईल, सो V व्होल्टेज गेन झाला, याचा अर्थ त्याचा एनर्जी गेन हा व्होल्टेज गेन इंटू चार्ज असा असतो. पोटेन्शियलला चार्जनी मल्टिप्लाय केल्यानंतर एनर्जी निघत असते. ओके, सो बीम ऑफ इलेक्ट्रॉन ॲट रेस्ट इज ऍक्सिलरेटेड बाय पोटेन्शियल V पोटेन्शियलने आपण त्याला ऍक्सेलरेट केलेला आहे. दिस बीम एक्सपिरियन्सेस अ फोर्स F इन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. ओके, आता इलेक्ट्रिक फील्ड पण आहे म्हणा इथे, ठीक आहे. ठीक आहे, पोटेन्शियल आहे म्हणजे इलेक्ट्रिक फील्डच आहे बेसिकली. ओके, द ऍक्सेलरेटिंग पोटेन्शियल इज इन्क्रीज टू V डॅश अँड द फोर्स एक्सपिरियन्स बाय द इलेक्ट्रॉन इन द सेम मॅग्नेटिक फील्ड इज 2F. हे मॅग्नेटिक फील्डच आहे, मी इलेक्ट्रिक फील्ड रीड केलं चुकून. ठीक आहे, चलो. ओके, ठीक आहे. द रेशो ऑफ V डिवाइड बाय V डॅश इज टू वॉट. त्यांचं असं म्हणणं आहे की V बाय V डॅशचा रेशो काय म्हणे. तेव्हा पहिली गोष्ट, मॅग्नेटिक फील्ड कशी आहे काय आहे हे सांगितलेलं नाही. 2 मिनिटासाठी चलो मी अज्युम करतो. फॉर एक्झाम्पल मॅग्नेटिक फील्ड मी जर या डायरेक्शनमध्ये अज्युम करतो, आतमध्ये एक्सप्लेन करून सांगतो. क्वेश्चन आन्सर काढणे फार अवघड नाही, लगेच होऊन जाईल, पण थोडंसं आपण समजून घेऊया की फोर्स कसा लागतो. चलो, आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे, इलेक्ट्रॉन आहे जसं की चार्ज Q आहे, V व्होल्टेजने आपण त्याला ऍक्सेलरेट केलेला आहे. तर V व्होल्टेजने ऍक्सेलरेट केला म्हणजे V इंटू Q कराल तर अमाऊंट ऑफ वर्क डन निघतो. एवढा वर्क आपण त्याच्यावरती केलेला आहे, आणि वर्क डन म्हणजे हाफ mv². म्हणजे जो काही वर्क करू तो त्याच्या कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होईल. याचा अर्थ पोटेन्शियल जर का मी डबल केला तर वेलोसिटी √2 टाइम्स होईल. √2चा स्क्वेअर इज 2 ना. पोटेन्शियल जर का मी 4 टाइम्स केला तर वेलोसिटी डबल झाली पाहिजे. डबलचा स्क्वेअर इज 4 टाइम्स. याला फक्त लक्षात ठेवा. आता पहा, आता इलेक्ट्रिक फील्ड इथे आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड इथे आतमध्ये असल्यामुळे
मॅग्नेटिक फील्डमुळेचा फोर्स तर माहितीच आहे आपल्याला, क्यू व्ही क्रॉस बी असतो. डायरेक्शन ऑफ फोर्स इज गिवन बाय वेक्टर प्रोडक्ट ना, व्ही क्रॉस बी करायचा असतो. करेक्ट. एक काम करतो, जरा आणतो मी याला इथे. इथे बरोबर. हे पहा, व्ही म्हणजे वेलोसिटीच्या डायरेक्शन मध्ये 4 फिंगर आले पाहिजे असे वेलोसिटीच्या डायरेक्शन मध्ये. मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये असल्यामुळे बरोबर हातातनं आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड गेली पाहिजे. सो दिस थंब विल इंडिकेट डायरेक्शन ऑफ फोर्स. म्हणून फोर्स या डायरेक्शन मध्ये ऍक्ट व्हायला लागला. फोर्स हा त्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतो. ओके, ठीक आहे. बरं, आता काय विचारलं, काय मेन क्वेश्चन वरती आपण जाऊया थोडंसं. ओके, त्यांचं असं म्हणणं आहे की लाईक फोर्स जो काही ऍक्ट झाला तो एफ फोर्स आहे म्हणा. ठीक आहे, चलो क्यूव्हीबी म्हणजे लाईक असेल फोर्स. चार्ज बदलतोय ना, मॅग्नेटिक फील्ड बदलतोय, वेलोसिटी बदलू शकते. ओके, तर हा व्ही व्होल्टेज आहे आणि हा व्ही वेलोसिटी आहे. ठीक आहे, आता पुढे आता ऍक्सेलरेटिंग पोटेन्शियल व्ही डॅश केलं म्हणा, व्ही डॅश केला, व्ही डॅश. तर फोर्स त्यांचं म्हणणं डबल झाला. पण फोर्स डबल होण्यासाठी वेलोसिटी डबल झाली पाहिजे. आणि वेलोसिटी डबल होण्यासाठी डबलचा स्क्वेअर 4 टाइम्स म्हणजे व्होल्टेज 4 टाइम्स झाला पाहिजे. ओके, सो व्ही डिवाइड बाय व्ही डॅश शुड बी इक्वल टू 1:4. व्होल्टेज हा 4 टाइम्स झाल्यानंतर वेलोसिटी डबल होईल. आणि वेलोसिटी डबल झाल्यानंतरच फोर्स डबल होऊ शकतो किंवा होतो. तर आता नेक्स्ट आर्टिकल वरती जातोय आपण, दॅट इज सायक्लोट्रॉन मोशन. आता आपण जे काही शिकलो, चार्जेसला मॅग्नेटिक फील्डमध्ये फेकल्यानंतर, ओके, परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये फेकल्यानंतर चार्जेसची फक्त वेलोसिटीची डायरेक्शन बदलणे, चार्ज सर्क्युलर मोशन करणे, या सर्व गोष्टींचा आपण यूज करतोय सायक्लोट्रॉन मध्ये. सायक्लोट्रॉन हा जो डिव्हाइस आहे हा चार्ज पार्टिकलला ऍक्सेलरेट करण्यासाठी यूज केला जातो. पहिले कन्स्ट्रक्शन मी एक्सप्लेन करतो इथे की नॉर्थ पोल, दिस इज साऊथ पोल. इथे मॅग्नेटिक फील्ड आहे या डायरेक्शन मध्ये, नॉर्थ पासून साऊथ कडे मॅग्नेटिक फील्डचा डायरेक्शन आहे. जसं मॅग्नेटिक फील्डचा डायरेक्शन हा आहे, याचा अर्थ इथे जर का एखादा नॉर्थ पोल ठेवला तर तो नॉर्थला रिपेल करेल, हा साऊथ नॉर्थला अट्रॅक्ट करेल. सो तो नॉर्थ पोल या डायरेक्शन मध्ये जाईल. सो जर का मी आयसोलेटेड नॉर्थ पोल, जो की पॉसिबल नाही आहे, नॉर्थ साऊथ सोबतच असतात नेहमी, पण इमॅजिनरी जस्ट इमॅजिन कराल की लाईक आयसोलेटेड नॉर्थ पोल जर का मी इथे ठेवला तर तो या डायरेक्शन मध्ये चालला जाईल. म्हणून तिथे मॅग्नेटिक लाईन्स अशा असतात. आणि या मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये, परपेंडिक्युलर प्लेन मध्ये असे 2 डीज अरेंज करण्यात आलेले आहेत. डिस्क आहेत, हॉलो डिस्क आहेत. ओके, इथे एक चार्ज ठेवला जातो, तो चार्ज गोल फिरतो आणि जेव्हा त्या चार्जला बाहेर काढायचा आहे तेव्हा ही मॅग्नेटिक फील्ड बंद करा, तो चार्ज ऑटोमॅटिकली टँजेन्शियल डायरेक्शन मध्ये बाहेर पडतो. आता याचं मेकॅनिझम आपण थोडंसं डिटेलमध्ये डिस्कस करू, बट याचा मी घेतो आता सध्या टॉप व्ह्यू. इथे एक एसी पॉवर सप्लाय कनेक्ट केलेला आहे. हा एक पॉईंट मिस झाला आपल्याने. ओके, काय होतं पहा, इथे मी ठेवतो पॉझिटिव्ह चार्ज. तर एसी पॉवर सप्लाय म्हणजे काय की आता हा प्लस आहे आणि हा मायनस आहे. एसी मध्ये कसं वर्कआउट होत असतं पहा, समजा हा एसी पॉवर सप्लाय. ओके, हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह. थोड्या वेळासाठी हा पॉझिटिव्ह असतो, हा निगेटिव्ह असतो. सो इथून या डायरेक्शन मध्ये करंट जायला लागतं, या डायरेक्शन मध्ये करंट जातोय. समजा या इन्स्टंट वरती करंट 5 अँपियर आहे. आणि एसी मध्ये डायरेक्शन तर चेंज होते, बट मॅग्निट्यूड पण चेंज होत असतो कंटिन्युअसली. सो सध्या 5 अँपियर करंट जातो. त्यानंतर असं झालं की लाईक व्होल्टेज कमी झाला. समजा आता सध्या हा 10 व्होल्ट आहे, 2 ओहम हा रेझिस्टन्स आहे, तर करंट जातोय आता याच्यामधून 5 अँपियर. तर थोड्या वेळाने होतं असं की लाईक हा जो 10 व्होल्ट आहे, 10 व्होल्टच्या ऐवजी 8 व्होल्ट बनतो, मग करंट जातो 4 अँपियर. मग 8 व्होल्टच्या ऐवजी मग आता 6 व्होल्ट बनतो, मग करंट जातो 3 अँपियर. 6 व्होल्टच्या जागी 4 व्होल्ट बनतो, मग करंट जातो 2 अँपियर. मग नंतर 2 व्होल्ट बनतो, मग करंट 1 अँपियर. मग हा 0 व्होल्ट बनतो, 0 व्होल्ट, मग करंट 0 जातो. आणि मग त्याच्यानंतरच्या इन्स्टंटवरती हे पूर्णपणे स्विच होतो. स्विच होतो म्हणजे हा निगेटिव्ह बनतो आणि हा पॉझिटिव्ह बनतो, आणि आता करंट अशा पद्धतीने जायला लागतं. मग 2 व्होल्ट होतो, मग करंट 1 अँपियर जायला लागतं. 2 चा 4 व्होल्ट होईल, मग 2 अँपियर करंट जाईल, करंटचा व्हॅल्यू वाढेल. देन 6 व्होल्ट, मग 3 अँपियर. 8 व्होल्ट, 4 अँपियर. 10 व्होल्ट, 5 अँपियर करंट जातो या डायरेक्शन मध्ये. मग 10 व्होल्टचं परत 8 व्होल्ट, व्होल्टेज कमी होईल, मग करंट पण कमी होतो. 6 व्होल्ट, मग करंट पण मग थोडंसं कमी झाला. सो करंट कमी 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 होतो, व्होल्टेज कमी 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 होऊन 0 व्होल्ट होतो. आणि 0 व्होल्ट झाल्यानंतर करंट पण 0 होतो, आणि त्याच्यानंतर परत त्याच्यानंतरच्या इन्स्टंटला हा निगेटिव्ह होतो, हा पॉझिटिव्ह होतो, मग करंट आता या डायरेक्शन मध्ये जायला सुरू होतो. सो एसी पॉवर सप्लाय मध्ये थोड्या वेळासाठी करंट या डायरेक्शन मध्ये जातो, थोड्या वेळासाठी करंट या डायरेक्शन मध्ये जातो. म्हणजे थोड्या वेळासाठी हा प्लस असतो, हा मायनस असतो, आणि थोड्या वेळासाठी हा मायनस असतो आणि हा प्लस असतो. सो इथे जो एसी पॉवर सप्लाय आपण कनेक्ट केलेला आहे, याचा पर्पज समजून घ्याल की काही वेळासाठी
ओके, हा प्लस आहे इथे आणि हा मायनस आहे. तो तिकडे पॉझिटिव्ह असल्यामुळे इथे जो पॉझिटिव्ह चार्ज ठेवला आहे आपण त्याला तो रिपेल करतो. मग रिपेल करतो तर हा गोल फिरतो असा. गोल फिरण्यासाठीचा सेंट्रिपिटल फोर्स करू आपण डिस्कस. ओके, सो गोल फिरून इथे येतो आणि गोल फिरून इथे येण्यासाठी जितका वेळ त्यांनी लावला आहे चार्जने तेवढ्या वेळा तेवढ्या वेळात किंवा तेवढ्या वेळानंतर ओके पोलॅरिटी चेंज होऊन जाते एसीची. मग हा पॉझिटिव्ह होतो आणि हा निगेटिव्ह होतो. हा डी पॉझिटिव्ह होतो, हा डी निगेटिव्ह होतो. मग परत हा जो पॉझिटिव्ह डी आहे याला रिपेल करतो, याला परत तिकडे ढकलतो. त्या प्रोसेसमध्ये त्याची वेलोसिटी वाढते आणि वेलोसिटी वाढल्यामुळे मोठा सर्कल कव्हर होतो. So आता मोठा सर्कल कव्हर करेल तो इथेपर्यंत आला परत. मग परत या ड्युरेशन मध्ये ओके या ड्युरेशन मध्ये परत पोलॅरिटी चेंज होते. हा पॉझिटिव्ह बनतो आणि हा परत निगेटिव्ह बनतो. मग हा जो पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह चार्जला इथून रिपेल करेल, बरोबर, वेलोसिटी परत वाढेल, मग परत मोठा सर्कल कव्हर करेल आणि या गोष्टी कंटिन्युअसली होत राहतात. ओके, आणि मग शेवटी एक सर्टन वेलोसिटी अचीव्ह केल्यानंतर तो बाहेर पडतो. आता थोडंसं आणखीन डिटेलमध्ये मेकॅनिझम पाहू. टॉप व्ह्यू घेतोय मी, वरून पाहतोय आपण याला, बरोबर. आता सध्या हा जो एसी पॉवर सप्लाय इथे कनेक्ट केलेला आहे आपण, सध्या हा पॉझिटिव्ह आहे. लेट्स से फॉर एक्झाम्पल हा पॉझिटिव्ह आहे आणि हा निगेटिव्ह आहे. ठीक आहे. सो हा आहे पॉझिटिव्ह आणि हा आहे निगेटिव्ह. इथे ठेवला आपण एक चार्ज, उलट करतो मी. चलो इथे निगेटिव्ह चार्ज ठेवतो खैर, किंवा सध्या आता हा पॉझिटिव्ह करतोय आणि याला मी निगेटिव्ह करतोय इनिशियली, आणि इथे एक मी चार्ज ठेवतोय पॉझिटिव्ह. तर हा जो पॉझिटिव्ह डी आहे हा या पॉझिटिव्हला रिपेल करेल आणि हा निगेटिव्ह डी त्याला अट्रॅक्ट करेल. सो हा म्हणून इकडे चालला गेला. त्याला वेलोसिटी या डायरेक्शनमध्ये मिळाली, बट त्याला वेलोसिटी जर का त्या डायरेक्शनमध्ये मिळाली असेल तर मग तो इकडे का जातो, इकडे का चालला जातो? तर याचा विचार तुम्ही करू शकता की व्ही वेलोसिटीने जर का तुम्ही त्याला फेकाल, व्ही वेलोसिटीने फेकाल मॅग्नेटिक फील्डमध्ये, मॅग्नेटिक फील्ड तर आतमध्ये इनसाइड द प्लेन ऑफ पेपर, बरोबर. मग या केसमध्ये थंब विल इंडिकेट डायरेक्शन ऑफ फोर्स, जो की या डायरेक्शनमध्ये आहे थंब. सो वेलोसिटी इकडे आहे, फील्ड ही आतमध्ये आहे आणि फोर्स हा या डायरेक्शनमध्ये येतो. सो डेफिनेटली आता वेलोसिटीच्या परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये फोर्स आल्यामुळे वेलोसिटीची व्हॅल्यू बदलणारच, वेलोसिटीची डायरेक्शन बदलणारच, करेक्ट. सो म्हणून वेलोसिटी डायरेक्शन बदलतो. म्हणून असं सरळ जाण्याऐवजी थोडीशी वेलोसिटी डायरेक्शन अशी चेंज होते, असं आहे. आता पहा, जर का वेलोसिटी त्या डायरेक्शनमध्ये असेल, हे घ्या परत, क्यू व्ही क्रॉस बी ने वेलोसिटी आणि मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये. सो थंब विल इंडिकेट डायरेक्शन ऑफ फोर्स. सो थंब या डायरेक्शनमध्ये फोर्स ऍक्ट होतो, मग त्या डायरेक्शनच्या फोर्समुळे परत वेलोसिटीची डायरेक्शन बदलते आणि वेलोसिटी ही अशी होते. पहा इथे वेलोसिटी अशी झाली, परत तेच वेलोसिटी, मॅग्नेटिक फील्ड ही आतमध्ये आहे आणि फोर्स लागतो थंबच्या डायरेक्शनमध्ये, म्हणजे या डायरेक्शनमध्ये. याचा अर्थ परत परत वेलोसिटीला डायरेक्शन बदलायला लागतं, किंवा कारण की वेलोसिटीच्या डायरेक्शनच्या परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये फोर्स लागतो आणि हा प्रोसेस कंटिन्युअसली होत राहतो. हा प्रोसेस कंटिन्युअसली होत राहतो आणि जेव्हा जेव्हा तो मध्ये येतो, एक मिनिट, ओके, ज्या वेळी तो चार्ज इथे जो आपण पॉझिटिव्ह चार्ज ठेवला होता, हा पॉझिटिव्ह होता, हा निगेटिव्ह होता, पॉझिटिव्ह पॉझिटिव्हला रिपेल करतो, निगेटिव्ह अट्रॅक्ट करतो. या प्रोसेसमध्ये हा इकडे ऍक्सलरेट झाला होता, हा इथून गोल फिरून इथे येईल, आला इथे पॉझिटिव्ह. हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह होता आधी, बट आता हा निगेटिव्ह बनला आणि हा पॉझिटिव्ह बनला डी. तर हा पॉझिटिव्हला रिपेल करेल, निगेटिव्ह अट्रॅक्ट करेल आणि या अट्रॅक्शन रिपल्शनमुळे फोर्स एक्झर्ट झाल्यामुळे त्याची वेलोसिटी परत वाढेल, याची वेलोसिटी. सो वेलोसिटी वाढल्यामुळे सर्कल मोठा होईल. ओके, जास्त वेलोसिटीने सर्कल कराल तर सर्कल मोठा बनत जाईल. ओके, सो असंच होत होत कंटिन्युअसली होत, जेव्हा तुम्हाला तो बाहेर हवाय, आता या चार्ज पार्टिकलला इथून मी बाहेर काढीन आणि टार्गेटवरती इम्पॅक्ट करून देईन, जिथे कुठे पाहिजे असेल, हवा असेल. जशी मी इलेक्ट्रिक फील्ड बंद करीन, जशी मी मॅग्नेटिक फील्ड बंद करीन, तर सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड होणे बंद होऊन जाईल. आता मग सेंट्रिपिटल फोर्सेस जर का प्रोव्हाइड नाही होणार तर तो टँजेन्शियल डायरेक्शन बाहेर पडेल, सिंपल. सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड नाही झाला तर टँजेन्शियल डायरेक्शनमध्ये बेसिकली तो बाहेर पडायला लागतो. ओके, सो हे आहे वर्किंग सायक्लोट्रॉनचं. बट यापेक्षा जास्त महत्वाचं हे त्याचे इक्वेशन्स आहेत. तर इक्वेशन्स वरती थोडेसे वर्क करू आपण आता. इथे पहा,
सरळ सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स, सर्क्युलर मोशन करण्यासाठी जो सेंट्रिपिटल फोर्स लागतो दॅट इज प्रोव्हाइडेड बाय मॅग्नेटिक फील्ड वाला फोर्स दॅट इज क्यू व्ही बी. क्यू व्ही क्रॉस बी. व्ही म्हणजे वेलोसिटी, बी आहे आपला मॅग्नेटिक फील्ड. व्ही क्रॉस बी असतो तो. ओके, बट माहिती आहे आपल्याला वेलोसिटी अशी आहे, मॅग्नेटिक फील्ड खाली आहे, सो अँगल दोघांमध्ये 90 आहे. हा परपेंडिक्युलर प्लेनमध्ये मॅग्नेटिक फील्ड आणि जो हा प्लेन आहे एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. सो क्यू व्ही बी हा आहे मॅग्नेटिक फील्डमुळेचा फोर्स जो की सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करणार आहे. सेंट्रिपिटल फोर्स इज एम व्ही स्क्वेअर बाय आर दॅट इज इक्वल टू क्यू व्ही बी. वेलोसिटी कॅन्सल होईल, सो एम व्ही डिवाइड बाय आर इज इक्वल टू क्यू बी. इथून आता थोडेसे दोन डायरेक्शन देतो मी तुम्हाला. व्ही बाय आर म्हणजे सांगा बरं, व्ही डिवाइड बाय आर इज इक्वल टू क्यू बी डिवाइड बाय एम. व्ही बाय आर इज इक्वल टू क्यू बी बाय एम. सो व्ही बाय आर म्हणजे ओमेगा, ओमेगा इज क्यू बी बाय एम. आणि आपल्याला माहिती टाइम पिरियड म्हणजे टाइम पिरियड याचा अर्थ 2 पाय बाय ओमेगा असतो. सो ओमेगाची ही जी व्हॅल्यू आहे क्यू बी बाय एम, 2 पाय बाय क्यू बी बाय एम, एम गेला वरती, सो टाइम पिरियड आला 2 पाय एम बाय क्यू बी. सो कम्प्लीट एक गोल फिरण्यासाठी एवढा टाइम लागतो. म्हणजे तुम्ही असं नका समजू की छोटा गोल फिरायला कमी टाइम लागतो आणि मोठा गोल फिरायला जास्त टाइम लागतो. टाइम पिरियडच्या इक्वेशन मध्ये बघा, टाइम पिरियड हा चार्जवरती डिपेंड करतो, मॅग्नेटिक फील्डवरती आणि त्याच्या मासवरती. बाकी वेलोसिटी वगैरेशी त्याचं काही देणं घेणं नाहीये. वेलोसिटी जास्त असेल तर मोठा सर्कल करेल, मोठ्या सर्कलला जास्त टाइम लागेल असं वाटेल तुम्हाला, बट वेलोसिटी पण जास्त आहे ना, मग पटकन करेल ना. छोट्या सर्कलच्या केसमध्ये वेलोसिटी पण छोटी आहे, सो हळू करेल. सो टाइम पिरियड जो आहे तो वेलोसिटीवरती इथे डिपेंड करणार नाहीये, या सर्व गोष्टींवरती टाइम पिरियड डिपेंड करणार आहे. बरं, इथे कायनेटिक एनर्जी एक अगेन इम्पॉर्टंट पॉईंट आहे. मी इथे असं लिहितो, एम व्ही इज इक्वल टू क्यू बी आर. ओके, हा आर तिकडे जाऊन मल्टिप्लाय टाकला, एम व्ही इज इक्वल टू क्यू बी आर. स्क्वेअर करतो दोन्ही साईडला, एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू क्यू स्क्वेअर बी स्क्वेअर देन आर स्क्वेअर. एक एम खाली टाकतो, सो एम व्ही स्क्वेअर इज इक्वल टू क्यू स्क्वेअर बी स्क्वेअर आर स्क्वेअर डिवाइड बाय एम. आणि दोन्हीकडे हाफ जर का करीन मी, सो हाफ एम व्ही स्क्वेअर म्हणजे कायनेटिक एनर्जी, जो की इथे क्यू स्क्वेअर बी स्क्वेअर आर स्क्वेअर डिवाइड बाय 2m. सो मग कायनेटिक एनर्जी जर का शोधायची असेल याची, किती एनर्जी त्याला मिळाली, सो फॉर्म्युला हा आहे क्यू स्क्वेअर बी स्क्वेअर आर स्क्वेअर डिवाइड बाय 2m. टाइम पिरियडचा उलटा कराल तर फ्रिक्वेन्सी मिळेल. ओके, टाइम पिरियडचा उलटा कराल तर फ्रिक्वेन्सी मिळेल. आता जेवढ्या टाइम मध्ये हा एक सर्कल करतोय, जेवढ्या टाइम मध्ये हा एक सर्कल करतो, बरोबर, म्हणजे सध्या इथे सध्या इथे फॉर एक्झाम्पल इथून इथे आला तो. ओके, आणि मग परत इथून इथे गेला. तर या प्रोसेसमध्ये सुरुवातीला हा प्लस आहे, हा मायनस आहे, त्याला रिपेल करतोय. ओके, सो हा इथून इथून इथेपर्यंत येईपर्यंत हा प्लसच राहिला, हा मायनसच राहिला. आता त्याच्यानंतर हा होतो मायनस आणि हा होतो प्लस, मग याला रिपेल करेल, मग हा परत इथे जाईपर्यंत हे असंच राहिलेलं आहे. सो एसी पॉवर सप्लायचा पण एक सायकल कंप्लीट झालेला आहे. एसीची पण फ्रिक्वेन्सी आणि याची फ्रिक्वेन्सी दोघांची सेम आहे. सो या टाइम पिरियडचा उलटा कराल ना, तो फ्रिक्वेन्सी निघतो, तर तो फ्रिक्वेन्सी सर्क्युलर मोशनची पण आहे. म्हणजे एक सर्कल झाल्यानंतर याचा एक सायकल कंप्लीट झाला पाहिजे. एक सायकल म्हणजे एकदा प्लस एकदा मायनस, इथून सुरुवात झाली, मग नंतर हा मायनस बनला, मग हा प्लस बनला, आणि मग वापस परत जसा होता तसा आला. सो याला गोल फिरण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढ्याच वेळामध्ये हा परत ओरिजिनल जसा होता तसा आला पाहिजे. ओके, तर मला वाटतं आता न्यूमरिकल स्टार्ट करूया आपण याचे. हेलिकल मोशन एक पाहायचं आपल्याला, सॉरी, हेलिकल मोशन. ठीक आहे, हेलिकल मोशन मी इथेच कव्हर करून देतो तुम्हाला. पहा एक मिनिट. येस, याच्यामध्ये. ओके, समजा जर का आपण इथे जो चार्ज आहे तो जातो या डायरेक्शन मध्ये, करेक्ट, लाईक हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये. पण समजा त्या चार्जला आपण खालच्या डायरेक्शन मध्ये जर का फेकला, खालच्या डायरेक्शन मध्ये म्हणजे असं फेकणे म्हणजे मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये फेकणे. तर थोडासा अँगल मी केला, म्हणजे 90 डिग्री खाली नाही फेकणार मी, मी समजा थोडंसं θ डिग्री खाली फेकला. ओके, हॉरिझॉन्टल फेकण्याऐवजी θ डिग्री खाली फेकलं तर काय होईल, हा जो काही वेलोसिटी असेल व्ही, तर या वेलोसिटीचे टोटल दोन कॉम्पोनंट येतील. या वेलोसिटीचे दोन कॉम्पोनंट येतील. एक हा येईल जो की व्ही कॉस थिटा आहे, आणि जो डाऊनवर्ड डायरेक्शनचा आहे तो व्ही साइन थिटा येईल. तर व्ही साइन थिटामुळे होईल असं, डाऊनवर्ड डायरेक्शनच्या वेलोसिटीमुळे तो खाली जायला लागेल. आणि व्ही कॉस थिटामुळे काय होईल, या डायरेक्शनला फेकल्यानंतर सर्कलच होणार ना असंही. म्हणजे सर्कल होत होत
व्ही साइन थिटामुळे तो खाली पण जाईल, याचा अर्थ मोशन अशा पद्धतीने होईल, ओके, की सर्कल तर होत राहील पण तो खाली पण जात राहील. सर्कल करत करत तो खाली जात राहील अशा पद्धतीने. ड्रॉइंग थोडंसं इग्नोर कराल. ओके, सर्कल होत तो खाली चालला जाईल. म्हणजे असं एका प्लेनमध्ये, याच प्लेनमध्ये सर्कल करत नाही बसणार तो, तो खाली चालला जाईल अशा पद्धतीने. त्याला हेलिकल मोशन बोलतो आपण. ओके, हे तेव्हा होतं जेव्हा मॅग्नेटिक फील्ड, सर्क्युलर मोशन केव्हा होतं जेव्हा मॅग्नेटिक फील्डच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये तुमची वेलोसिटी, बरोबर. पण मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये जर का थोडासा कॉम्पोनंट आला वेलोसिटीचा, बरोबर, आणि परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये पण एक कॉम्पोनंट आला आणि फील्डच्या डायरेक्शन मध्ये पण एक कॉम्पोनंट आला, त्या केसमध्ये बेसिकली हेलिकल मोशन व्हायला लागतं. तर न्यूमरिकल स्टार्ट करू आपण आता इथे. तर काही न्यूमरिकल स्टार्ट करूया आपण आता. पहा, क्वेश्चन नंबर 1. Charge moves in a circular path perpendicular to magnetic field. Okay. Time period of revolution is independent of what? आता केलं होतं आपण. चार्ज जर का गोल फिरत असेल तर सेंट्रिपिटल फोर्स इज QVB इज प्रोवाइडेड बाय centripetal force mv square bar is provided by QVB. Velocity cancel. So QB, okay, divided by m is equal to V by R. V by R म्हणजे ओमेगा असतो. सो ओमेगा इज QB by m बनतोय. आणि टाइम पिरियड म्हणजे माहिती आहे आपल्याला 2 पाय बाय ओमेगा असतो. ओमेगाची व्हॅल्यू QB by m टाकून देतो इथे. कोणावरती डिपेंड नाही करत, मासवरती डिपेंड करतो, चार्जवरती डिपेंड करतो, मॅग्नेटिक फील्डवरती करतो, वेलोसिटी ऑफ पार्टिकलवरती डिपेंड नाही करत. टाइम पिरियड डज नॉट डिपेंड ऑन velocity of a particle. Next. Okay. An alternating electric field of frequency V is applied across the Ds of a cyclotron to accelerate protons. Operating magnetic field दिला, kinetic energy of proton. Okay, operating magnetic field. Okay, and kinetic energy of proton beam. तर कायनेटिक एनर्जी आणि मॅग्नेटिक फील्ड विचारलेलं त्यांनी आपल्याला. सो ठीक आहे. सो मी एक काम करतो, QVB हा फोर्स आहे जो मॅग्नेटिक फील्डमुळेचा फोर्स आहे, आणि हा फोर्स सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला प्रोव्हाइड करतो MV स्क्वेअर बाय R. करेक्ट. तर वेलोसिटी विल गेट कॅन्सल. QB इज इक्वल टू M आणि इथे लिहितो V बाय R. सो QB बाय M इज इक्वल टू ओमेगा. तर विचारलं काय आहे आपल्याला, पहिले मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू विचारण्यात आलेली आहे. सो मॅग्नेटिक फील्ड, जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती आहे ओमेगा इंटू M डिवाइड बाय Q. सो मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू ओमेगा म्हणजे 2 पाय फ्रिक्वेन्सी असतो ना, 2 पाय इंटू फ्रिक्वेन्सी. ओके, आणि M बाय Q पाहाचा ऑप्शन आहे का, 2 पाय FM, 2 पाय M इंटू V म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे, डिवाइड बाय चार्ज म्हणजे E लिहिलाय त्यांनी. ऑप्शन नंबर ए मध्ये मॅच करतोय का. राहिला प्रश्न कायनेटिक एनर्जीचा. तर कायनेटिक एनर्जी इथून पाल, इथून मी असं लिहितो याला, आर तिकडे टाकतो, MV इज इक्वल टू QBR. MV इज इक्वल टू काय, QBR, दोन्ही साईडला स्क्वेअर करतो. हे मी इथून काढलं काय, MV इज इक्वल टू आर तिकडे गेला QBR, स्क्वेअर करा, M स्क्वेअर V स्क्वेअर इज इक्वल टू Q स्क्वेअर B स्क्वेअर R स्क्वेअर. हाफ करतो, मास टाकतो खाली तिकडे. सो MV स्क्वेअर इज इक्वल टू Q स्क्वेअर B स्क्वेअर R स्क्वेअर डिवाइड बाय M. हाफ हाफ लिहितो इथे. ओके, सो ही बनलेली आहे बेसिकली त्याची कायनेटिक एनर्जी. बट त्यांचं म्हणणं आहे कायनेटिक एनर्जी काढायची आपल्याला फ्रिक्वेन्सीच्या फॉर्मॅटमध्ये. कोण नको हे पहा, तर इथे मॅग्नेटिक फील्ड नको इथे. ठीक आहे ना, मॅग्नेटिक फील्डला हे जे आहे टाकून द्या इथे, टाकून जाईल. मॅग्नेटिक फील्डची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू तुम्ही इथे मॅग्नेटिक फील्डच्या जागी टाकून द्या, आणि मग जाऊन तुमचा ऑप्शन तिथे मॅच होऊन जाईल. ठीक आहे. नेक्स्ट सम. इन अ cyclotron, for a given magnet, radius of semicircle traced by the positive ion is directly proportional. Radius is proportional to म्हणे. ओके, एक काम करतो, सायक्लोट्रॉनच्या केसमध्ये मॅग्नेटिक फील्डमुळेचा फोर्स इज QVB अँड दॅट इज इक्वल टू MV स्क्वेअर बाय सेंट्रिपिटल फोर्स. वेलोसिटी कॅन्सल. सो आरचा व्हॅल्यू जो आहे तो MV डिवाइड बाय QB बनलाय. बरोबर, रेडियस ऑफ सेमी सर्कल ट्रेस बाय पॉझिटिव्ह आयन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, रेडियस कोणाला प्रोपोर्शनल, वेलोसिटीला प्रोपोर्शनल, याचा अर्थ तो V रेज टू पॉवर 1. बाकीला लाईक चार्ज, मॅग्नेटिक फील्ड, मास या गोष्टीला प्रोपोर्शनल आहे, पण ऍट द सेम टाइम वेलोसिटीलाही प्रोपोर्शनल आहे. जर का मास बाकी सर्व गोष्टी कॉन्स्टंट एज्युम केल्यानंतर इट इज प्रोपोर्शनल टू वेलोसिटी. नेक्स्ट सम. An electron of mass m is accelerated through potential difference V. इलेक्ट्रॉनचा मास आहे M, इलेक्ट्रॉनचा चार्ज आहे E,
व्ही एवढ्या पोटेन्शियल डिफरन्सला तो ऍक्सलरेट करण्यात आलेला आहे. याचा अर्थ त्याची एनर्जी ही झालेली आहे ई इंटू व्ही, कारण की पोटेन्शियलला चार्जने मल्टिप्लाय केल्यानंतर एनर्जी निघत असते. सो एवढ्या एनर्जीचा इलेक्ट्रॉन तो बनलेला आहे. आता ही जी काही एनर्जी आपण इलेक्ट्रॉनला दिली तर तिथं कायनेटिक एनर्जीच्या फॉर्मॅटमध्येच देणार. हा व्ही व्होल्टेजचा व्ही आहे आणि हा व्ही वेलोसिटीचा व्ही आहे. बरं, विचारलं काय? एंटर्स इन मॅग्नेटिक फील्ड बी नॉर्मल टू दी लाईन्स, रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ इज व्हॉट? रेडियस विचारतात ते आपल्याला. ओके, पहिली गोष्ट वेलोसिटीचा व्हॅल्यू शोधू आपण इथे. वेलोसिटी व्हॅल्यू इज 2 ev डिवाइड बाय m. वेलोसिटीचा स्क्वेअर आहे हा, जो की हा आहे. रेडियस विचारतात आपल्याला माहिती, जो फोर्स ऍक्ट होतो, ओके, क्यू व्ही बी, मॅग्नेटिक फील्डमध्ये जो फोर्स ऍक्ट होतो क्यू व्ही बी, तोच फोर्स, ओके, तोच फोर्स आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत असतो. पहा काय काय झालं पहा. इलेक्ट्रॉन आहे, चार्ज ई आहे, मास एम आहे, पोटेन्शियल डिफरन्स लावलेला आहे, प्लस चार्जेस लावले, समजा पोटेन्शियल लावला इथे. इलेक्ट्रॉनला त्यांनी अट्रॅक्ट केला आणि इलेक्ट्रॉननी वेलोसिटी गेन केली. आता इलेक्ट्रॉननी वेलोसिटी गेन केल्यानंतर तो मॅग्नेटिक फील्डमध्ये गेला, नॉर्थ पोल, साऊथ पोल. ओके, आता इलेक्ट्रॉननी वेलोसिटी गेन केली आणि मग जाऊन इलेक्ट्रॉन बेसिकली मॅग्नेटिक फील्डमध्ये जातो. माहिती आहे आपल्याला, त्याच्यानंतर परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये गेला की झाला, सर्क्युलर मोशन करत राहतो. सो सर्क्युलर मोशनसाठी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइड बाय क्यू व्ही बी. वेलोसिटी वेलोसिटी कॅन्सल. रेडियस विचारण्यात आलेला आहे, रेडियस टाका तिकडे. सो आर इज इक्वल टू एम व्ही डिवाइड बाय क्यू बी. करेक्ट. सो रेडियस ऑफ पाथ इज इक्वल टू एम बाय क्यू बी, आणि हा जो व्ही आहे वेलोसिटी, जो की ऑलरेडी आपण आता इथे शोधला आहे, इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2ev बाय एम. एम इथे कट करतो आणि इथे हा एम अंडर रूट मध्ये टाकतो. असं पहा बरं, ऑप्शन आहे का? चलो, क्यू सोबत पण तेच आहे. ई इथून कट करतो आणि या क्यूला म्हणजेच ईला मी इथे अंडर रूट मध्ये टाकतो. मग फॉर्म्युला काय बनला? वरती अंडर रूट ऑफ 2mv आणि डिवाइड बाय खालती पण अंडर रूट मध्ये, हा ई अंडर रूट मध्ये आलेला आहे आणि बी जर का अंडर रूट मध्ये घ्यायचा बोललो तर बी स्क्वेअर करायचा याला फक्त. ओके, ऑप्शन नंबर बी आहे का? 2mv डिवाइड बाय eb स्क्वेअर. सो गो विथ ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट, electron of mass m and charge q is traveling with a speed v along the circular path of radius r at right angle, like आपला normal situation. Okay, speed of electron is halved and the magnetic field is doubled, then the resulting path would have radius. Radius बद्दल विचारलेला आहे. अगेन तोच इक्वेशन लिहायचा. मॅग्नेटिक फील्ड मुळेचा फोर्स हा आहे, इलेक्ट्रॉनला लागतो सेंट्रिपिटल फोर्स जो की हा आहे. व्ही व्ही कॅन्सल होतो. करेक्ट. सो क्यू बी इज इक्वल टू एम व्ही डिवाइड बाय आर. रेडियस विचारण्यात आलेला आहे, एक काम करा, रेडियस टाका तिकडे. रेडियस इक्वल टू एम व्ही डिवाइड बाय क्यू बी. ओके, द स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन इज हाफ. स्पीड केला अर्धा, स्पीडला केलाय अर्धा. अँड मॅग्नेटिक फील्ड इज डबल. मॅग्नेटिक फील्डला केलाय डबल, सो 1/4 बनला ना हा. सो नवीन रेडियस जो असेल तो 1/4 असेल, म्हणजे r/4 बनेल. सो न्यू रेडियस विल बिकम r डिवाइड बाय 4. Okay, next. Electron and proton enters a region of a uniform magnetic field in a direction at right angle. Same, normal situation. The same kinetic energy. दोघांची kinetic energy same आहे. They describe circular path of radius RE, RP respectively. Then, सेम कायनेटिक एनर्जी मध्ये एंटर केलेला आहे दोघांनी. आपल्याला माहिती कायनेटिक एनर्जी सायक्लोट्रॉन मध्ये, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला क्यू स्क्वेअर बी स्क्वेअर आर स्क्वेअर बाय 2m होता ना, समथिंग काहीतरी. क्यू स्क्वेअर बी स्क्वेअर आर स्क्वेअर डिवाइड बाय 2m. 2m नाही, काय होता, एम खाली टाकला होता बहुतेक, बरोबर. हा होता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला, क्यू स्क्वेअर बी स्क्वेअर आर स्क्वेअर डिवाइड बाय 2m. करेक्ट. ओके, तो ही कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला होता. आता याच्यामध्ये म्हणतात काय? ओके, सेम कायनेटिक एनर्जीने एंटर केलेलं आहे, याचा अर्थ दोघांसाठी हे सेम आहे. ते डिस्क्राईब सर्क्युलर पाथ्स ऑफ आर ई अँड आर पी रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे, इथे लिहितो क्यू स्क्वेअर बी स्क्वेअर आर स्क्वेअर डिवाइड बाय 2m. हे आहे इलेक्ट्रॉनसाठी आणि हे आहे प्रोटॉनसाठी. आणि दोघांचा कायनेटिक एनर्जी सेम आहे असं ते क्लेम करतात. सो दोघांचा चार्ज पहिले इथे कॅन्सल, दोघांची मॅग्नेटिक फील्ड पण सेम असल्यामुळे इथे कॅन्सल, 2 पण दोघांचा कॅन्सल झालेला आहे. ओके, आता इलेक्ट्रॉनचा मास हा खूप छोटा आहे, बरोबर, आणि प्रोटॉनचा मास खूप मोठा आहे. सो ऑटोमॅटिकली प्रोटॉनचा रेडियस मोठा असला पाहिजे. रेडियस ऑफ ऑर्बिट ऑफ प्रोटॉन शुड बी ग्रेटर दॅन इलेक्ट्रॉन.
इलेक्ट्रॉन ऑफ मास m and charge q is accelerated from rest in uniform electric field of strength E. ओके, इलेक्ट्रिक फील्ड प्लस चार्जेस आहेत, मायनस चार्जेस आहेत. ओके, लेट्स से फॉर एक्झाम्पल इथे मी एक इलेक्ट्रॉनला सोडून देतो. इलेक्ट्रॉनला मी इथे इलेक्ट्रॉनला सोडून देतो. इलेक्ट्रॉन जाईल इकडे. ओके, इलेक्ट्रॉनवरती चार्ज क्यू आहे. ओके, इलेक्ट्रिक फील्ड ई आहे. इलेक्ट्रिक फील्डला चार्जने मल्टिप्लाय केल्यानंतर फोर्स निघतो. 1 कोलमवरती फोर्स ई असतो, 2 कोलमवरती 2 असतो, 3 कोलमवरती 3 असतो, तर क्यू कोलमवरती क्यू फोर्स असतो. तर एवढा फोर्स त्याच्यावरती ऍक्ट होतो. वेलोसिटी अक्वायर्ड बाय द इलेक्ट्रॉन वेन इट ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स एल इज इक्वल टू व्हॉट. एल डिस्टन्स जेव्हा तो ट्रॅव्हल करेल ना, एल डिस्टन्स, तेव्हा त्याची वेलोसिटी काय असेल असं त्यांचं म्हणणं आहे. एक काम करतो मी इथे ऍक्सेलरेशन काढतो. हा फोर्स ऍक्ट होतो इलेक्ट्रॉनवरती. फोर्स म्हणजे मास इंटू ऍक्सेलरेशन, दॅट इज इक्वल टू क्यू ई. सो इलेक्ट्रॉनचा जो ऍक्सेलरेशन आहे ना, तो आहे क्यू ई डिवाइड बाय इलेक्ट्रॉनचा मास. हा आहे इलेक्ट्रॉनचा ऍक्सेलरेशन. ओके, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू 2as. इनिशियल वेलोसिटी 0 होती, सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2. ऍक्सेलरेशन इज क्यू ई डिवाइड बाय एम. डिस्टन्स जो कव्हर करतो ना आपण, तो एल करतो. एल डिस्टन्स कव्हर केल्यानंतरची फायनल वेलोसिटी आपल्याला विचारण्यात आलेली आहे. सो व्ही इज इक्वल टू काय टाकून द्या अंडर रूटमध्ये, 2QEL. ओके, 2QEL डिवाइड बाय एम. गो विथ ऑप्शन नंबर बी. ओके, तर पहा नेक्स्ट आर्टिकल. फोर्स ऍक्टिंग ऑन अ वायर कॅरिंग करंट. एक मी करंट कॅरिंग वायर घेतो. ओके, आणि त्यावरती आपण पाहूया की किती फोर्स ऍक्ट होतो आणि कोणत्या डायरेक्शनमध्ये ऍक्ट होतो. सो मी इथे एक नॉर्थ पोल आणि इथे एक साऊथ पोल घेतलाय. या साऊथ पोलचा नॉर्थ पोल इथे असेल आणि या नॉर्थ पोलचा जो साऊथ पोल आहे तो इथे आहे. हा बार मॅग्नेट आहे. सो मॅग्नेटिक फील्ड ही नेहमी नॉर्थकडून साऊथकडे, या डायरेक्शनमध्ये ही मॅग्नेटिक फील्ड असणार आहे इथे. ओके, इथे करंट कॅरिंग कंडक्टर घेतोय मी. लेट्स से फॉर एक्झाम्पल हा एक करंट कॅरिंग कंडक्टर आहे. या डायरेक्शनमध्ये इथून करंट फ्लो होतोय. तर करंट कॅरिंग कंडक्टर वेन इट इज प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड, करंट कॅरिंग कंडक्टर जेव्हा मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण ठेवतो तर त्याच्यावरती फोर्स ऍक्ट होतो. फोर्सचा फॉर्म्युला पहा, फोर्स इज इक्वल टू आय एल क्रॉस बी. टेक्निकली करंट फ्लो होतोय म्हणजे खूप सारे चार्जेस आहेत तिथे जे की फ्लो होतात. ओके, चार्जेस फ्लो होतात. सो फोर्स ऍक्टिंग ऑन अ चार्ज इज गिवन बाय क्यू व्ही क्रॉस बी. सो फोर्स तर बेसिकली चार्जवरती ऍक्ट होतो खरं सांगायचं तर. डायरेक्शन ऑफ दिस फोर्स इज गिवन बाय राईट हँड रूल. मी पहिले थोडंसं डायरेक्शन दाखवतो. ओके, राईट हँड रूलमध्ये काय आहे की फर्स्ट वेक्टर जो असतो आपला क्यू व्ही क्रॉस बी मध्ये, पहा बरं, क्यू व्ही क्रॉस बी मध्ये फर्स्ट वेक्टर दॅट इज व्ही बार. व्ही बारच्या डायरेक्शनमध्ये 4 फिंगर करायची. सेकंड वेक्टर मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डवाला वेक्टर हातातून बेसिकली अशा पद्धतीने निघाला पाहिजे. ओके, सो हा करेक्ट आहे. क्यू व्ही, व्ही मीन्स वेलोसिटीवाला वेक्टर विच इज इन अपवर्ड डायरेक्शन. सो फिंगर, 4 फिंगर तर करेक्ट डायरेक्शनमध्ये. ओके, सेकंड वेक्टर दॅट इज बी बार, तो आपल्या हातातनं या डायरेक्शनमध्ये बाहेर निघतोय. सो थंब जो स्क्रीनच्या बाहेर येतोय, बाहेरच्या डायरेक्शनमध्ये तुमच्याकडे थंब बेसिकली पॉइंट करतोय. सो इथे मॅग्नेटिक फील्डमुळे करंट कॅरिंग कंडक्टरवरती जो फोर्स आहे तर तो स्क्रीनच्या बाहेर आहे, आउटवर्ड आहे. ओके, सो अशा पद्धतीने या सर्व चार्जेसवरती, याच्यावरतीही आउटवर्ड फोर्स आहे, याच्यावरतीही, 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 सर्व चार्जेसवरती बेसिकली आउटवर्ड डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय होतो. सर्व चार्जेसवरती आउटवर्ड डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय होतो याचा अर्थ अख्ख्या वायरवरती फोर्स अप्लाय होतो. सो मी इथे असं लिहितो, फोर्स इज इक्वल टू क्यू एल डिवाइड बाय टी इंटू बी. ओके, टी एवढ्या टाइममध्ये हा जो चार्ज आहे हा एल डिस्टन्स कव्हर करतो. असं मी 2 मिनिटासाठी असं ॲज्युम करतो की इथले हे जे चार्जेस आहेत एल डिस्टन्स कव्हर करतात. म्हणजे टी टाइममध्ये हा पुढे 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 सरकत 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 इथेपर्यंत पोहोचलेला आहे टी टाइममध्ये. याचा अर्थ टी टाइममध्ये जर का हा इथे गेला असणार आहे तर याच्या मागे, बरोबर, जी लाईन लागली आहे चार्जेसची ती पण तर पुढे आली असेल. हा इथे गेला असेल, पुढे गेला असेल, पुढे गेला असेल. करेक्ट. सो या लाईनला टी टाइममध्ये एक्झॅक्टली एवढ्या चार्जेसनी क्रॉस केलेला आहे. जर का हा इथे इथे गेला असणार आहे, हा चार्ज जर का इथे गेला असणार आहे टी टाइम नंतर किंवा टी टाइम मध्ये, सो डेफिनेटली ही पण तर जागा कोणी ना कोणी भरली असेल. म्हणजे इथून सर्व चार्जेस आलेत आणि ती जागा भरलेली आहे त्यांनी. ओके,
सो टी टाइम मध्ये क्यू चार्ज इथून क्रॉस झालाय, पुढे गेलाय याला क्रॉस करून. सो हा बेसिकली करंट आहे. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज सेड टू बी करंट. एका पर्टिक्युलर पॉइंटला टी टाइम मध्ये क्यू चार्जनी क्रॉस केला, सो तो करंटचा व्हॅल्यू आहे त्या पॉइंटवरती. अँड थ्रू आउट कंडक्टर. सो म्हणून फोर्सचा जो व्हॅल्यू येतो तो आय एल क्रॉस बी. आय एल क्रॉस बी आहे फोर्सचा व्हॅल्यू. अँड इट्स डायरेक्शन इज गिवन बाय राईट हँड रूल. पहा, आय एल क्रॉस बी मध्ये पण पहिले लेंथचा डायरेक्शन आहे, म्हणजे करंटचा डायरेक्शन, आणि मग नंतर मॅग्नेटिक फील्डचा डायरेक्शन. तर इथे पाहाल करंटचा डायरेक्शन जो आहे तो वरती आहे, आणि मॅग्नेटिक फील्डचा जो डायरेक्शन आहे तो हातातनं बाहेर निघाला पाहिजे या डायरेक्शन मध्ये. सो थंब जो की अगेन प्लेनच्या बाहेर आहे, आउटवर्ड आहे. ओके, सो थंब विल इंडिकेट डायरेक्शन ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड. सो याचं हे डेरिवेशन होतं. तर मी थोडंसं इथे न्यूमरिकल करतोय. याच्यावरती एक 2-3 न्यूमरिकल्स आहेत, ते न्यूमरिकल सॉल्व्ह करूया आपण. वायर कॅरिंग करंट आय अलॉंग एक्स ऍक्सिस. ओके, वायर तर आय करंट कॅरी करतोय. इथे दाखवतो वायर आय करंट कॅरी करतोय. आय अलॉंग एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस मध्ये करंट कॅरी करतोय म्हणून मी याला स्मॉल आय लिहितो. आय इंटू आय, आय कॅप. ठीक आहे. लेंथ एल आहे, आणि मॅग्नेटिक फील्डचा जो वेक्टर आहे दॅट इज बी बार इज इक्वल टू आय प्लस 2j मायनस ऑफ 3k. हा आहे मॅग्नेटिक फील्ड वाला वेक्टर. द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन द वायर इज इक्वल टू व्हॉट. फोर्स किती ऍक्ट होतो, तर आताच पाहिलं आपण आय एल क्रॉस बी. ओके, सो फोर्स इज इक्वल टू लेंथला लेंथ घेईन मी, लेंथची व्हॅल्यू एल बोलली आहे त्यांनी. ओके, आय क्रॉस बी. ओके, त्यांचा बेसिकली मी आता क्रॉस प्रोडक्ट करीन. तसं एल क्रॉस बी केलं तरी चालेल किंवा आय क्रॉस बी केलं तरी चालेल. आता एल ला लेंथ दिली आहे, सो व्हॅल्यू ट्रीट करतोय मी याला. सो वेक्टर बेसिकली इथे करंट आहे. करंटचा डायरेक्शन दिला त्यांनी एक्स ऍक्सिस, म्हणून मी इथे आय घेतलाय. सो आय इंटू दिस आय क्रॉस आय प्लस 2j मायनस ऑफ 3k. अशा या दोन वेक्टरचा आपल्याला क्रॉस प्रोडक्ट करायचं आहे. सो फोर्स इज इक्वल टू क्रॉस प्रोडक्ट करून त्यांची मॅग्निट्यूड काढायची असते ऍक्च्युली. आय जे के. ओके, फर्स्ट वेक्टर काय पहा, आय 0 0, अँड जो सेकंड वेक्टर आहे तो आहे 1 2 अँड देन -3. ठीक आहे. सो फोर्स इज इक्वल टू एल इंटू, सॉल्व्ह करूया आपण आता याला. आयला जर का मी क्लोज करीन तर 0 आला. ठीक आहे. जेला जर का मी क्लोज करीन तर -3i येईल, नाही का. सो मायनस जेला क्लोज केल्यानंतर -3i बनेल, आणि मग केला जर का मी क्लोज करीन ओके तर 2i बनेल. के इंटू दिस इज 2i. ओके, सो हा बनलेला आहे फोर्स. सो अगेन फोर्स इज इक्वल टू एल इंटू ब्रॅकेटमध्ये मायनस मायनस प्लस 3i इंटू जे प्लस 2i इंटू के. आणि आता याची आपल्याला मॅग्निट्यूड शोधायची. सो मॅग्निट्यूड काय असतो वेक्टरचा, अंडर रूट 3i स्क्वेअर मीन्स 9i स्क्वेअर प्लस 2i स्क्वेअर इज इक्वल टू 4i स्क्वेअर. आय स्क्वेअर कॉमन कराल तर तो बाहेर जाईल, आणि 9 प्लस 4 कराल तर 13 येईल. अंडर रूट 13 आय इंटू एल. अंडर रूट 13 आहे इथे, आय इंटू एल. ओके, इंटू बी, हा जो मॅग्नेटिक फील्ड आहे. ओके, आय एल क्रॉस बी लिहिलं होतं ना आपण इथे. सो जो बीचा व्हॅल्यू आहे तो असा व्हॅल्यू होता, आणि इंटू पुढे बी होता. ओके, सो तो बी पण राहील इथे. सो ऑप्शन नंबर सी इथे आन्सर असेल. क्रॉस प्रोडक्ट करायचा असतो. आता आपण जे काही शिकलं, फोर्स ऍक्टिंग ऑन वायर कॅरिंग करंट अँड प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड, त्याचाच यूज करून बेसिकली आपण आता टॉर्क शोधतो. डायग्राम ड्रॉ करतो मी इथे. साऊथ पोल अँड लेट दिस बी नॉर्थ पोल. ओके, नॉर्थ कडून साऊथ कडे या डायरेक्शन मध्ये मॅग्नेटिक फील्ड असणार आहे इथे. आता मी इथे ठेवतोय कॉईल. पण आता हा स्टडी करू की या कॉईल वरती कोणत्या डायरेक्शन मध्ये फोर्सेस ऍक्ट होतील, आणि कॉईल कशी बिहेव करेल पुढे. करंट पास करवतोय मी इथे. इथे वरच्या डायरेक्शन मध्ये करंट पास करवतो, या डायरेक्शन मध्ये, देन या डायरेक्शन मध्ये, आणि या डायरेक्शन मध्ये. तो करंट कॅरिंग लूप आहे जो की आपण मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलेला आहे. टॉर्क ऍक्टिंग ऑन करंट कॅरिंग लूप प्लेस्ड इन अ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड.
सो अशा पद्धतीने हा करंट कॅरिंग लूप याच्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे मॅग्नेटिक फील्डमध्ये. तर पाहाल, हा जो लूप आहे त्यातला हा जो कंडक्टर आहे याची लेंथ जर आम्ही इथे एल लिहितोय, एल. ओके, करंट बी आय. तर यावरती फोर्स ऍक्ट होणार आहे आणि जो की आउटवर्ड डायरेक्शनमध्ये फोर्स ऍक्ट होईल. फोर्सचा फॉर्म्युला आपण ऑलरेडी आत्ताच शिकलाय. फोर्स इज इक्वल टू आय एल क्रॉस बी. एवढा फोर्स ऍक्ट होत असतो त्यावरती. आणि डायरेक्शन इज गिवन बाय राईट हँड रूल. सो हा राईट हँड करंटच्या डायरेक्शनमध्ये असा हात करायचा. ओके, हे चार जे फिंगर्स आहेत, हे 4 फिंगर्स हे करंटच्या डायरेक्शनमध्ये असले पाहिजे. ओके, हे 4 फिंगर्स हे करंटच्या डायरेक्शनमध्ये. ओके, आणि हातातून मॅग्नेटिक फील्ड म्हणजे सेकंड वेक्टर जो आहे आय एल क्रॉस बी मधला एल च्या डायरेक्शनमध्ये 4 फिंगर्स आणि सेकंड वेक्टर बी बार. ओके, सो हातातून जो वेक्टर निघतोय एक्झॅक्टली परपेंडिक्युलर वे मध्ये तो सेकंड वेक्टर असला पाहिजे. अँड देन थंब इंडिकेट्स डायरेक्शन ऑफ फोर्स. आणि थंब आउटवर्ड आहे म्हणजे प्लेनच्या बाहेर. ओके, रिप्रेझेंट होतो इथे. सो जो फोर्स लागत आहे तिथे तो आहे बेसिकली प्लेनच्या बाहेर, आउटवर्ड डायरेक्शनमध्ये. सो इथे मी रिप्रेझेंट केलेला आहे. सो हा एक फोर्स लागलेला आहे इथे. ओके, तर आता या केसमध्ये पहा, करंटची डायरेक्शन आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन सेम असल्यामुळे आय एल बी साइन 0 करायला लागेल. सो इथे फोर्स 0 होईल पूर्णपणे. इव्हन या पार्टवरती पण फोर्सची व्हॅल्यू 0 होईल, बिकॉज करंटची डायरेक्शन आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन एक्झॅक्टली अपोजिट आहे. करंट आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे साइन 180 बनेल, तो की परत 0 असतो. राहिला प्रश्न फक्त आणि फक्त या कंडक्टरचा. ओके, तर याच्यावरती जो फोर्स आहे राईट हँड रूल तुम्ही अप्लाय कराल सेम. ओके, फक्त 4 फिंगर्स या डायरेक्शनमध्ये घ्यायचे, राईट हँड वापरायचा पहिली गोष्ट. 4 फिंगर्स या डायरेक्शनमध्ये घ्याल. ओके, देन मॅग्नेटिक फील्ड तुमच्या हातातनं निघाली पाहिजे अशा प्रकारे हात अरेंज करा आणि मग जाऊन पहा. ओके, की जो फोर्स लागतो या कंडक्टरवरती तो आतमधल्या डायरेक्शनमध्ये लागतो, या डायरेक्शनमध्ये. आणि या प्रोसेसमध्ये तुम्हाला हे समजून येत असेल की हा जो कॉईल आहे त्या कॉईलवरती एक फोर्स बाहेर आणि एक फोर्स आतमध्ये लागल्यामुळे कॉईलवरती टॉर्क ऍक्ट होतो. अँड बिकॉज ऑफ टॉर्क कॉईल रोटेट व्हायला सुरू होते. तर हे टॉर्कचाच फॉर्म्युला बेसिकली आपण आता इथे शोधणार आहोत. बट वाटतं तितकं सोपं नाहीये. सध्या या पोझिशनवरती हा डायग्राम ड्रॉ केलेला आहे. यानंतर अँगल चेंज झाल्यानंतर गोष्टी आणखीन थोड्याशा बदलतील. तर सेम कॉन्सेप्ट आता जो आपण इथे डिस्कस केलेला आहे आम्ही थोडंसं रिपीट एक्सप्लेन करतोय या डायग्राम मध्ये. ओके, तर पहिले मी इथे करंटचे डायरेक्शन्स रिप्रेझेंट करतोय. आय होप आर्टिकल क्लिअर झाला असेल सर्वांना आतापर्यंत. ओके, तर इथे करंट या डायरेक्शनमध्ये जातोय, इथे असा या डायरेक्शनमध्ये करंट आहे, या डायरेक्शनमध्ये, या डायरेक्शनमध्ये, या डायरेक्शनमध्ये आणि इथून बाहेर पडतोय करंट. ओके, तर आता इथे नोटीस कराल करंटचा डायरेक्शन. ओके, देन मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शनमध्ये असेल, नॉर्थ टू साऊथ. आपल्या केसमध्ये आपण उलटी पकडली होती. सो सेम राईट हँड रूल जर का अप्लाय कराल, 4 फिंगर्स ओके या करंटच्या डायरेक्शनमध्ये अरेंज करायचे पहिले. ओके, मॅग्नेटिक फील्डची जी डायरेक्शन आहे नॉर्थ टू साऊथ ती तुमच्या हातातनं बाहेर निघाली पाहिजे. अशा प्रकारे हात जर का तुम्ही अरेंज कराल तर तुम्हाला असं समजेल या कंडक्टरवरती जो फोर्स आहे तो डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये ऍक्ट होतो, या डायरेक्शनमध्ये. अँड सिमिलरली याच्यावरती वरच्या डायरेक्शनमध्ये ऍक्ट होतो. बरं, फोर्सचा व्हॅल्यू किती? फोर्स इक्वल टू आय करंट, एल मध्ये त्याची लेंथ. तेव्हा लेंथ म्हणजे हा वाला पोर्शन आहे, लेंथ आय एल बी. आय एल क्रॉस बी आहे, आय एल बी साइन थिटा. थिटा इज अँगल बिटवीन करंट अँड मॅग्नेटिक फील्ड, जो की अँगल आहे 90. साइन 90 असाही 1च बनतो. सो साइन 90ला मी इथे लिहितच नाही सध्या. सो आय एल बी एवढा फोर्स बनलेला आहे. एक फोर्स खालच्या डायरेक्शनमध्ये ऍक्ट होतोय आणि एक फोर्स वरच्या डायरेक्शनमध्ये ऍक्ट झाल्यामुळे याच्यावरती टॉर्क ऍक्ट होतो. आणि हे जे दोन कंडक्टर आहेत त्या दोन कंडक्टर मध्ये जो डिस्टन्स आहे लेट दॅट बी बी. डिस्टन्स आहे बी. ओके, सो टॉर्क जो ऍक्ट होतो या प्रोसेसमध्ये, एक फोर्स खालती एक फोर्स वरती, तर डेफिनेटली रोटेशनच तर होणार याच्यामध्ये. ओके, सो याच्यामध्ये जो टॉर्क ऍक्ट होतोय टॉर्कचा फॉर्म्युला असतो वन ऑफ द फोर्स, टॉर्क इज वन ऑफ द फोर्स इंटू डिस्टन्स बिटवीन फोर्सेस.
सो टॉर्क इज इक्वल टू आय एल बी. या दोन मधला कोणता एक फोर्स घ्या, या हा घ्या किंवा हा घ्या, दोन्ही सेमच आहे तशी. आय एल बी इंटू डिस्टन्स बिटवीन दी फोर्सेस. तर दोन फोर्सेसमध्ये जो डिस्टन्स आहे सध्या या पोझिशनवरती, ओके, सो डिस्टन्स बिटवीन दी फोर्सेस इज नथिंग बट बी. हाच तर तो डिस्टन्स आहे, ओके, जो की बी आहे. हा डिस्टन्स बिटवीन फोर्सेस इज इक्वल टू बी. ओके. बट आता हा जो टॉर्क आपण शोधला आहे, तो टॉर्क प्रत्येक पोझिशनवरती हा टॉर्क सेम राहणार नाहीये. रोटेट आफ्टर रोटेशन ही वाली पोझिशन तुम्ही इमॅजिन करा, ही वाली. आता इथे काय होतं, करंट जो आला होता आधी, ओके, करंट जो या डायरेक्शनमध्ये आला होता, तो आता बेसिकली खाली चालला जाईल, त्यानंतर या डायरेक्शनमध्ये चालला जाईल, त्यानंतर वरच्या डायरेक्शनमध्ये चालला जाईल. ओके, देन करंट त्यानंतर असा येईल. ओके, मॅग्नेटिक फील्ड ही या डायरेक्शनमध्ये आहे, सेम. आता राईट हँड रूल लावून पहिले हे चेक करा की फोर्सेस कोणत्या कोणत्या डायरेक्शनमध्ये आहेत. तर इथे लावतो मी राईट हँड रूल. ओके, या डायरेक्शनमध्ये करंटच्या डायरेक्शनमध्ये 4 फिंगर्स अरेंज करा. ओके, आणि मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शनमध्ये असल्यामुळे, ओके, त्या डायरेक्शनमध्ये तुमचा हात असा ठेवा की त्या डायरेक्शन मॅग्नेटिक फील्ड तुमच्या हातातून निघेल त्या डायरेक्शनमध्ये. मग तुम्हाला समजेल की याच्यावरती फोर्स खाली लागतोय आणि याच्यावरती फोर्स वरती लागतोय. जसं होतं ना, याच्यावरती खाली लागला होता फोर्स, याच्यावरती वरती लागला होता. हाच तर गोल फिरलाय आणि याच्यावरती खाली जो फोर्स लागला होता आणि याच्यावरती वरती जो फोर्स लागला होता, या पर्टिक्युलर पोझिशन मध्ये जर का तुम्ही पाहाल, ओके, तर इथे टॉर्क ऍक्टच होणार नाही, कारण की हे फक्त हा इकडे ओढतोय, हा इकडे ओढतोय. टॉर्क आधी होता जेव्हा हा इकडे ओढायचा आणि हा इकडे ओढायचा, दोघांमध्ये डिस्टन्स होता म्हणून टॉर्क अवेलेबल होता त्यावेळी. सध्या या पर्टिक्युलर पोझिशनवरती टॉर्क तर 0 आहे. सो डायरेक्टली तो जो फॉर्म्युला याच्या आधी आपण काढला होता, तो डायरेक्टली वापरायचा नाहीये. इथे आणखीन एक व्हेरिएबल येणार आहे, अँड विच इज थिटा. ही पोझिशन काय आहे कॉइलची, ओके, हे पण मॅटर करणार आहे. जसं आता आपण डाऊनवर्ड डायरेक्शनचा जो फोर्स शोधला होता, दॅट वॉज आय एल बी. सिमिलरली अपवर्ड डायरेक्शनचा जो फोर्स शोधला होता, दॅट इज अगेन आय एल बी. आणि आता अपवर्ड आणि डाऊनवर्ड डायरेक्शनचे जे फोर्सेस आपण शोधली आहेत, त्यांच्यामध्ये जो डिस्टन्स आहे, तो डिस्टन्स हा आहे. हा डिस्टन्स घ्यायचा असतो लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्सेस मधला. ओके, तसा हा ओव्हरऑल डिस्टन्स बी आहे. हा डिस्टन्स, या डिस्टन्स बद्दल बोलतोय मी. ओके, सो हा जो डिस्टन्स आहे बी आहे. ओके, हा आहे कॉइलचा नॉर्मल आणि ही आहे बेसिकली मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. कॉइलचा नॉर्मल आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे, यांच्यामध्ये जो अँगल आहे त्याला आपण इथे थिटा बोलतो. ओके, तर हा अँगल थिटा आहे. तर बेसिकली आपल्याला हा वाला अँगल शोधायचा आहे, ओके, किंवा हा वाला अँगल, कोणता अँगल शोधा. आता ओव्हरऑल तर हा 90 होता, ओव्हरऑल 90 हा, बरोबर, हा थिटा आहे, तर हा आहे 90 मायनस थिटा. दिस इज 90 मायनस थिटा. ओके, हा 90 आहे, याचा अर्थ हा अँगल थिटा असला पाहिजे, हा वाला. आणि हा जर का बी असेल, तर हा डायमेन्शन या ट्रायंगलमध्ये, हा ट्रायंगल फोकस करायला आता, हा ट्रायंगल. ओके, सो हा बी असेल, तर हा बी कॉस थिटा असेल, थिटावाला साईड. आणि हा जो डायमेन्शन आहे, हा बी साइन थिटा असेल. सो म्हणून हा डायमेन्शन जो आपल्याला हवा होता, दॅट इज बी साइन थिटा, बी इंटू साइन थिटा. सो हा आहे बेसिकली आपला टॉर्क कोणत्याही रॅन्डम पोझिशनवरती. रॅन्डम पोझिशनवरती टॉर्क इज आय एल बी इंटू बी साइन थिटा. याच्यामध्ये लेंथ आणि बीचा जर का प्रोडक्ट कराल, लेंथ आणि बी, कंडक्टरचा लेंथ आणि हा जो डायमेन्शन आहे बी, त्या दोघांचा मल्टिप्लिकेशन कराल तर या कॉइलचा एरिया निघतो. ओके, सो टॉर्क इज इक्वल टू आय एल इंटू बी इज नथिंग बट एरिया, मॅग्नेटिक फील्ड इंटू साइन ऑफ अँगल बिटवीन देम. अँगल बिटवीन काय, मॅग्नेटिक फील्ड आणि एरियाचा नॉर्मल, याच्यातला अँगल थिटा ऍक्च्युली. पहा इथे मॅग्नेटिक फील्ड आणि एरियाचा जो नॉर्मल आहे त्यांच्यामधला अँगल थिटा आहे. सो टॉर्क इज इक्वल टू आय
आय ए बी साइन थिटा. आणि जर का नंबर ऑफ टर्न्स एन असतील, म्हणजे असे खूप सारे टर्न्स असतील इथे असे, ओके, एन कॉइल्स असतील, तर प्रत्येक कॉइलवरती आय ए बी साइन थिटा टॉर्क ऍक्ट होतो. सो एन कॉइलवरती मिळून एन आय ए बी साइन थिटा एवढा टॉर्क ऍक्ट होतो. तर हा आहे फॉर्म्युला कशाचा, टॉर्क ऍक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग कॉइल प्लेस इन अ मॅग्नेटिक फील्ड. या टॉर्कमुळे तो गोल फिरायला लागतो आणि मॅक्सिमम टॉर्कसाठी अँगल हा 90 असला पाहिजे. आणि अँगल 90, ओके, कोणत्या पोझिशनवरती असतो पहा इथे. अँगल 90 हवा असेल तर पोझिशन तुमची ही असली पाहिजे, अशा पद्धतीने. कारण की अँगल हा टॉर्क इज इक्वल टू एन आय ए बी साइन थिटा असं टॉर्क आहे, करेक्ट. सो थिटा हा अँगल आहे मॅग्नेटिक फील्ड आणि एरिया वेक्टर म्हणजे एरियाचा नॉर्मल. एरियाचा नॉर्मल आहे वरच्या डायरेक्शनमध्ये आणि मॅग्नेटिक फील्ड आहे या डायरेक्शनमध्ये, हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये. सो दोघांमध्ये जो अँगल आहे तो थिटा आहे आणि जो की इथे 90 आहे. सो मॅक्सिमम टॉर्कसाठी कॉइलचा जो पोझिशन आहे तो अशा पद्धतीने असला पाहिजे. ओके, आता या टॉर्कच्या फॉर्म्युलामध्ये जो एन आय ए बी साइन थिटा, त्या फॉर्म्युलामध्ये मॅग्नेटिक फील्डला सोडून हे जे तिघे आहेत याला बोललं जातं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. दिस इज डायपोल मोमेंट. ओके, डायपोल मोमेंट ही अशी गोष्ट, इवन डायपोल मोमेंट ही अशी गोष्ट आहे की लाईक डायपोल मोमेंट आणि मॅग्नेटिक फील्डचा प्रोडक्ट केला की टॉर्क येत असतो. इवन इलेक्ट्रिक फील्डमध्ये पण आठवाल तुम्ही, टॉर्क ऍक्टिंग ऑन इलेक्ट्रिक डायपोल नाही का, असा एक इलेक्ट्रिक डायपोल होता, एक मायनस क्यू चार्ज होता, एक प्लस क्यू चार्ज होता. ओके, इथे प्लस होते चार्जेस, इथे मायनस चार्जेस होते. ओके, प्लसला रिपेल करेल, प्लस मायनसला अट्रॅक्ट करेल. सो या दोन फोर्सेसमुळे याच्यावरती टॉर्क ऍक्ट झाला होता आणि तो गोल फिरला होता, रोटेट झाला होता. त्याच्यामध्ये पण फॉर्म्युला आपण हाच लिहिला होता, टॉर्क इज इक्वल टू पी टी साइन थिटा. सो इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट इंटू इलेक्ट्रिक फील्ड केल्याने टॉर्क निघतो. किंवा असंही समजू शकता तुम्ही, टॉर्क इज इक्वल टू, ओके, इलेक्ट्रिक फील्डला ज्याच्या कशाने मल्टिप्लाय केलं आणि टॉर्क निघत असेल तर तो जो असतो त्याला म्हणायचं असतं इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. सो सिमिलरली मॅग्नेटिक फील्डला या टर्मनी मल्टिप्लाय केल्यानंतर टॉर्क आला ना, सो म्हणून या टर्मला म्हणायचं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. ओके, तर हे थोडंसं बेटर जस्टिफिकेशन आहे. मॅग्नेटिक फील्डला ज्याच्यानी मल्टिप्लाय कराल आणि समजा टॉर्क निघत असेल तर ज्याच्याने तुम्ही मल्टिप्लाय केला आहे ती गोष्ट म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. सो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट या केसमध्ये एन आय ए हा आहे आपला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. ओके, नेक्स्ट एमसीजी, मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर शॉर्टमध्ये सांगतो, हे जे आपण आता केलेलं आहे. ओके, सेम गोष्ट परत एक वेळेस एक्सप्लेन करतो. नॉर्थ पोल, साऊथ पोल. एमसीजी मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर हा करंट सेन्स करण्यासाठी वापरला जातो. करंट सेन्स करण्यासाठी, डिटेक्ट करण्यासाठी, छोटा करंट मेजर करण्यासाठी. इवन पुढे जाऊन मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटरचा ॲमीटर आणि व्होल्टमीटर मध्ये पण कन्व्हर्जन पाहिलेलं आहे आपण. ओके, सो हा नॉर्थ पोल आहे, हा साऊथ पोल आहे, या डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे. इथे ठेवतो मी एक कॉइलमध्ये करंट फ्लो होतो या डायरेक्शनमध्ये अशा पद्धतीने. ओके, या करंटमुळे कॉइल रोटेट होत आहे. ओके, तर कॉइलला मी एका वायरनी बांधलेल्या वरती, वायर असेल, स्प्रिंग असेल, तर याच्यावरती जो फोर्स ऍक्ट होतो यावरती, फोर्स इज गिवन बाय आय एल क्रॉस बी. एल म्हणजे करंटचा डायरेक्शन जो की एक अपवर्ड या डायरेक्शन मध्ये आहे करंट. सो तुमचे जे 4 फिंगर आहेत हे या डायरेक्शन मध्ये करायचे आहेत तुम्हाला. ओके, देन आय एल क्रॉस बी. मॅग्नेटिक फील्ड ही या डायरेक्शन मध्ये असल्यामुळे, ओके, सो तुम्हाला हाताला रोटेट करायला लागेल. अशा पद्धतीने रोटेट करा की मॅग्नेटिक फील्ड वेक्टर तुमच्या हातातनं बाहेर निघाला पाहिजे. सो तुम्हाला असं समजेल की या कंडक्टरवरती जो फोर्स आहे तो आतमधल्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतो, इनसाइड द प्लेन ऑफ पेपर मध्ये. आणि सिमिलरली याच्यावरती बाहेरच्या डायरेक्शन मध्ये फोर्स ऍक्ट होतो. हे ऑलरेडी आपण पाहिलंय टॉर्क ऍक्टिंग ऑन करंट कॅरिंग कॉइल मध्ये. ओके,
आणि हा जो टॉर्क ऍक्ट होतो हेही माहिती आहे आपल्याला किती ऍक्ट होतो. मला आता सांगायचं एवढंच आहे की टॉर्कचा जो फॉर्म्युला आपण ऑलरेडी शिकला NIAB साइन थिटा. 2 मिनिटासाठी मी इथे फक्त साइन थिटा लिहित नाही, बॉक्स करतो, रब करणार मी नंतर. सो हा टॉर्क ऍक्ट होतोय त्या कॉइलवरती आणि या टॉर्कमुळे तो रोटेट व्हायला लागतो आणि त्याचं रोटेशन सेन्स करून आपण हे सांगायचं की करंट फ्लो होतोय. रोटेट तेव्हाच होईल ना जेव्हा टॉर्क ऍक्ट होईल, आणि टॉर्क तेव्हाच ऍक्ट होईल जेव्हा करंट फ्लो होईल. आणि जास्त करंट फ्लो होत असेल तर जास्त रोटेट होईल, कमी करंट फ्लो होत असेल तर कमी रोटेट होईल, किंवा कमी टॉर्क ऍक्ट होईल आणि त्याच्यामुळे कमी रोटेट होईल. सो जेव्हा टॉर्क ऍक्ट होतो आणि हा रोटेट व्हायला लागतो त्यावेळी हा जो वायर आहे हा पण ट्विस्ट व्हायला लागतो. ओके, हा वायर पण तर ट्विस्ट होईल कॉइल ट्विस्ट झाल्यानंतर, बरोबर. आणि जितका जास्त कॉइल ट्विस्ट होईल तितका वायरही ट्विस्ट होईल आणि वायर रिस्टोरिंग टॉर्क अप्लाय करेल, उलटा टॉर्क अप्लाय करेल. म्हणजे हा असा फिरतोय ना, बरोबर, तर त्याला उलटा फिरवण्याचं बघेल वायर, अशा पद्धतीने फिरवण्याचं पाहिजे. कोणती वायर ट्विस्ट झाल्यानंतर तो उलटा रिट्विस्ट होण्याचा ट्राय करतो, रिस्टोर होण्याचा ट्राय करतो, आणि त्या प्रोसेसमध्ये वायर हा रिस्टोरिंग टॉर्क अप्लाय करतो. रिस्टोरिंग टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. जितकं जास्त गोल फिरलं असेल तुम्ही किंवा तो कॉईल जितका जास्त रोटेट झाला असेल, ओके, तितका जास्त रिस्टोरिंग टॉर्क अप्लाय होणार आहे. सो रिस्टोरिंग टॉर्क इज इक्वल टू सी थिटा. आता बस मी या दोघांना इक्वल करतो. मुव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर मध्ये एवढंच समजून घ्यायचं फक्त की फील्ड ही रेडियल असते, आणि फील्ड रेडियल असल्यामुळे हा साइन थिटा जो फॅक्टर आहे ना हा इथून फक्त चालला जातो. ओके, इतकं लक्षात ठेवलं तरी काफी. मी परत रिपीट करतो. एमसीजी मध्ये मुव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर मध्ये स्केल लिनियर करण्यासाठी, ओके, जी फील्ड असते ती रेडियल फील्ड असते, आणि रेडियल फील्डमुळे होतं असं की हा जो साइन थिटावाला फॅक्टर आहे तो इलिमिनेट होतो. साइन थिटा काय आला होता, अलग अलग पोझिशनवरती अलग अलग टॉर्क ऍक्ट होत होता, बट रेडियल फील्डमुळे तसं नाही होत. त्याचं जस्टिफिकेशन साठी तुम्हाला परत एक वेगळा व्हिडिओ पाहायला लागेल. ओके, तर या सेशनमध्ये हे एक्सप्लेन करणं डिफिकल्ट आहे, बट मी जस्ट तुम्हाला हिंट देतो की रेडियल फील्डमुळे होतं असं की कोणत्याही पोझिशनवरती मॅग्नेटिक फील्ड कॉइलच्या पॅरल डायरेक्शनमध्ये आणि कॉइलच्या परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फील्ड सेम असते. ओके, त्याच्यामुळे ते तसं वर्कआउट होत असतं, बट याची गरज नाही तुम्हाला सध्या, की तुम्ही पूर्णपणे सोडून द्या. रेडियल मॅग्नेटिक फील्डमुळे साइन थिटाची व्हॅल्यू पूर्णपणे तिथून निघून जाते. सो कोणत्याही पोझिशनवरती टॉर्कची व्हॅल्यू ही अशीच असते, टॉर्क इज इक्वल टू NIAB, हाच राहतो कोणत्याही रॅन्डम पोझिशनवरती. टॉर्क इज इक्वल टू NIAB. रिस्टोरिंग टॉर्क आहे सी थिटा. सो जेव्हा अप्लाइड टॉर्क, करंट फ्लो झाल्यामुळे जो टॉर्क ऍक्ट होतोय, ओके, आणि हा जो रिस्टोरिंग टॉर्क आहे, जेव्हा हे दोघे इक्वल होतात तेव्हा रोटेशन थांबतं. सो NIAB इज इक्वल टू सी थिटा. हा बनतो एमसीजीचा इक्वेशन. सो तुम्ही डिफ्लेक्शन मेजर करून करंटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता. समजा तुम्हाला ट्विस्ट कॉन्स्टंट माहिती आहे, ओके, सीला ट्विस्ट कॉन्स्टंट बोलतो आपण. ओके, डिफ्लेक्शन तुम्ही मेजर केलाय, किती गोल फिरला आहे वायर किती रोटेट झाला आहे हे तुम्ही मेजर केलं. एरिया ऑफ कॉईल माहिती आहे, करंट माहिती आहे, सॉरी करंट तर शोधायचं आहे, नंबर ऑफ टर्न्स माहिती आहेत. नंबर ऑफ टर्न्स म्हणजे हे असे, ओके, किती टर्न्स झालेले आहेत, बरोबर. सो करंटची व्हॅल्यू तुम्ही इथून शोधू शकता. करंट इज इक्वल टू सी थिटा डिवाइड बाय NAB. सो करंट इज डायरेक्टली टू थिटा, म्हणजे जितका जास्त डिफ्लेक्ट झालाय त्याच्यावरून समजून घ्या करंट तितका जास्त पास झालेला आहे, हे याचं इंडिकेशन आहे. सो अशा पद्धतीने एमसीजी मध्ये मुव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर मध्ये करंटची व्हॅल्यू मेजर केली जाते. सेन्सिटिव्हिटीचा एक फॉर्म्युला आहे. सेन्सिटिव्हिटी इज डिफ्लेक्शन पर युनिट करंट. सो डिफ्लेक्शन पर युनिट करंट कराल याच फॉर्म्युलामध्ये, करंट इकडे जाऊन डिवाइड होईल. सो डिफ्लेक्शन पर युनिट करंट इज इक्वल टू हा तिकडे जाईल. सो NAB डिवाइड बाय C हा बनतो डिफ्लेक्शन पर युनिट करंट, आणि याला बोलतो आपण सेन्सिटिव्हिटी. सो थोडा सुद्धा करंट जर का तुम्ही पास केला आणि डिफ्लेक्शन जर का जास्त असेल तर समजून घ्या सेन्सिटिव्ह आहे. कमी करंटला जास्त डिफ्लेक्शन म्हणजे सेन्सिटिव्ह. आता सेन्सिटिव्हिटी वाढवण्यासाठी नंबर ऑफ टर्न्स वाढवायचे, एरिया वाढवायचा, मोठा कॉईल वापरायचा, मॅग्नेटिक फील्ड
जास्त करायची किंवा जास्त ठेवायची, म्हणजे हे स्ट्रॉंग मॅग्नेट वापरायचे. बट सगळा अख्खा एक्सपेरिमेंटच जर का हेवी होत असेल तर वायर पण तुम्हाला हेवी ठेवायला लागेल. आणि वायर जर का मजबूत असेल तर ट्विस्ट कॉन्स्टंट, ओके, हा त्याचा जास्त होतो. मग थोडं मजबूत वायरला थोडंसं जरी रोटेट कराल तर जास्त अपोज करेल तो. सो ट्विस्ट कॉन्स्टंट पण जास्त झाल्यामुळे परत ओव्हरऑल गोष्ट कमी होऊन जाते, म्हणजे सेन्सिटिव्हिटी कमी व्हायला लागते. सो एका लिमिट पर्यंत सेन्सिटिव्हिटी वाढू शकतं. ओके, त्यानंतर खूप पतली वायर पण वापरणे अवघड आहे, बट लाईक स्टील गॅल्व्हॅनोमेट्रिकची सेन्सिटिव्हिटी ही खूप जास्त असते. मिलीमीटरमध्ये, मायक्रो मध्ये बेसिकली तो करंट मेजर करतो. उलट त्यामध्ये थोडा बहुत जास्त करंट फ्लो व्हायला लागला, ओके, तर तो डॅमेज होऊन जातो. सो सेन्सिटिव्ह असतो एमसीजी, भरपूर सेन्सिटिव्ह असतो. तो सेन्सिटिव्हिटीचा हा फॉर्म्युला आहे. ओके, क्वेश्चन्स पाहूया. क्वेश्चन नंबर 1 रीड कराल. अ सोलेनॉइड ऑफ 0.4 मीटर, एक सोलेनॉइड दिलाय. बेसिकली सोलेनॉइड आणखीन पुढे आहे पार्ट सोलेनॉइडचा, आणखीन कव्हर झालेलं नाही आहे तसं सेशनमध्ये. बट थोडे बहुत बेसिक्स माहिती असतील तुम्हाला असं ॲज्युम करतो मी. सोलेनॉइडच्या आतमध्ये जी मॅग्नेटिक फील्ड असते, सो मॅग्नेटिक फील्ड इनसाइड दी सोलेनॉइड इज म्यू नॉट एन आय. ही असते सोलेनॉइडच्या आतमधली मॅग्नेटिक फील्ड. ओके, सो सोलेनॉइड जसं की लेंथ आहे 0.4 मीटर अँड हॅव्हिंग नंबर ऑफ टर्न्स 500, नंबर ऑफ टर्न्स इज इक्वल टू 500. सो असं सोलेनॉइड आहे. कॅरीज अ करंट 3 अँपियर. करंट जो आहे, तर तो 3 अँपियर एवढा करंट कॅरी करतो. तर मी म्हणतो की लाईक मॅग्नेटिक फील्ड आपण पहिले शोधून घेऊया. मॅग्नेटिक फील्ड इज टू म्यू नॉट एन आय. म्यू नॉटची व्हॅल्यू 4 पाय इंटू 10 टू द पॉवर मायनस 7. एन मीन्स नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. नंबर ऑफ टर्न्स 500 आहेत, पर युनिट लेंथ इज 0.4. 500 बाय 0.4 कराल, ओके, तर हा बनेल 5000 डिवाइड बाय 4. तर ऑलमोस्ट 1250 बनतो तो. लिहितो इथे मी 1250 इंटू आय इज करंट, आणि करंटची व्हॅल्यू आहे 3. सो ओव्हरऑल मल्टिप्लिकेशन कराल तर 1250 इंटू 4 इज 5000 अगेन. 5000 इंटू 3 15,000. सो आन्सर बोलतो 15,000 पाय इंटू 10 टू द पॉवर मायनस 7. एवढी फील्ड आहे. 3 झिरो सोडून देतो, इथे 10 टू द पॉवर मायनस 4 करतो. सो आन्सर इज 15 पाय इंटू 10 टू द पॉवर मायनस 4. तर टेस्ला. तर ही आहे बेसिकली मॅग्नेटिक फील्ड सोलेनॉइडच्या आतमध्ये. 15 पाय 10 टू द पॉवर मायनस 4 लिहितो सुद्धा मी इथे. सो 15 पाय इंटू 10 टू द पॉवर मायनस 4 टेस्ला. आता सोलेनॉइडमध्ये करंट जर का असा फ्लो होत असेल, ओके, तर मॅग्नेटिक फील्ड सोलेनॉइडमध्ये अलॉंग दी ॲक्सिस असते. या डायरेक्शनमध्ये बेसिकली मॅग्नेटिक फील्डचा हा डायरेक्शन आहे. उलटा काढला मी ॲक्च्युली. करंट जर का अशा पद्धतीने फ्लो होत असेल तर राईट हँड रूल वगैरे वापरून मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन ही अशी येते. सेकंड पार्टमध्ये सोलेनॉइड जो आहे ना, त्याच्यामध्ये हे सर्व डायरेक्शन्स, व्हॅल्यू, सोलेनॉइडच्या आतमधली फील्ड ही कशी आलेली आहे, हे त्याचं सर्व जस्टिफिकेशन तुम्हाला सेकंड पार्टमध्ये मिळेल. सध्यासाठी या न्यूमेरिकलसाठी लागणार जो होता मॅग्नेटिक फील्ड इनसाइड दी सोलेनॉइड इज म्यू नॉट एन आय, ते फक्त गोष्ट घेतलेली आहे मी इथून. ठीक आहे, पुढे. टॉर्क रिक्वायर्ड टू होल्ड the coil in the middle of the solenoid with its axis perpendicular to axis of solenoid is equal to what? तर सीन काय, इथे एक कॉईल आहे छोटीशी, ओके, अशी एक कॉईल आहे. ती कॉईल ठेवली आतमध्ये, सोलेनॉइडच्या आतमध्ये, आणि त्याच्यामध्ये करंट फ्लो होतो आय गेस. ओके, ओके, थिन कॉईल हॅव्हिंग 10 नंबर ऑफ टर्न्स अँड रेडियस 0.1 मीटर कॅरीज अ 0.4 अँपियर ऑफ करंट. सर्क्युलर कॉईल आहे इथे, ओके, सर्क्युलर कॉईल आहे. तर सर्क्युलर कॉईल आतमध्ये ठेवण्यात आलेली आहे सोलेनॉइडमध्ये. समजा रेक्टँग्युलर कॉईल जर का ठेवली असती सोलेनॉइडच्या आतमध्ये अशा पद्धतीने, तर यावरती टॉर्क ऍक्ट झाला असता. याच्यावरती बाहेर फोर्स, याच्यावरती आतमध्ये फोर्स, तो गोल फिरला असता. आणि टॉर्कचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, NIAB साइन थिटा असतो. बट थिटा इथे 90 डिग्री आहे बिकॉज, ओके, अँगल इथे काहीतरी मेन्शन केलेला त्यांनी की कॉईल अशा पद्धतीने ठेवली आहे की कॉईलचा जो नॉर्मल आहे आणि सोलेनॉइडची मॅग्नेटिक फील्ड हे एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. कॉईलचा नॉर्मल आणि सोलेनॉइडची मॅग्नेटिक फील्ड हे एकमेकांना आहेत परपेंडिक्युलर. सो साइन ऑफ 90 विल बिकम 1 ओनली.
सो टॉर्क ऍक्ट होतो NIAB, फक्त NIAB. नंबर ऑफ टर्न्स छोट्याशा कॉईलचे, हा जो छोटासा कॉईल आहे याचे नंबर ऑफ टर्न्स आहेत 10. त्यातला जो करंट आहे तो आहे 0.4, म्हणजे 4/10. एरिया इज पाय आर स्क्वेअर, पाय इंटू आर स्क्वेअर. रेडियस 0.1 आहे. 0.1 मीन्स 1/10 चा स्क्वेअर इज 1/100 इंटू मॅग्नेटिक फील्ड. तर ऑलरेडी आपण आत्ताच शोधली, जी काय आहे 15 पाय इंटू 10⁻⁻4 इंटू 10⁻⁻4. ओके, कॅन्सल. पाय इंटू पाय इज पाय स्क्वेअर, ज्याला की त्यांनी 10 पकडा असं बोलतात. ओके, सो 4 इंटू 15 इज 60. 60 इंटू पाय स्क्वेअर इज 10 इंटू 10⁻⁻4 होल डिवाइड बाय 100 इथे आहेच शिल्लक. 0 0 कॅन्सल, अगेन 0 0 कॅन्सल. सो आन्सर शुड बी 4 इंटू 10⁻⁻4 आला पाहिजे. 4 इंटू 10⁻⁻4 आला आहे आपला. काय प्रॉब्लेम झाला इथे? एक वेळेस कॅल्क्युलेशन मिस्टेक चेक कराल फक्त. मीटरचा सेंटीमीटर किंवा सेंटीमीटरचा मीटर, त्यामध्ये काही एरर्स असतील तर ठीक आहे, अदरवाईज बाकी सर्व प्रोसिजर बरोबर आहे. ओके, तर और मे बी इथेही मे बी काही पॉवर मिस्टेक असेल तर तसं चेक कराल. आता NIAB फॉर्म्युला या कॉईलसाठी तर ऍप्लिकेबलच आहे, बट या कॉईलसाठी पण ऍप्लिकेबल आहे. कोणतीही कॉईल असेल, ओके, सर्क्युलर असू देत, कोणत्याही रॅन्डम शेपची जरी कॉईल असेल, तर त्यावरती टॉर्क हा NIAB साइन थिटा एवढाच असतो. जे NIA त्याला आपण मॅग्नेटिक मोमेंट बोलतो आणि B आहे आपला मॅग्नेटिक फील्ड, ज्यामध्ये आपण त्या कॉईलला ठेवलेला आहे. सो एवढा टॉर्क याच्यावरती ऍक्ट होतोय. सो त्याला फिरू द्यायचं नसेल तर एवढाच टॉर्क अप्लाय करून त्याला आपल्याला तिथे होल्ड करायला लागेल. नेक्स्ट क्वेश्चन, which one of the following statement is not true? Sensitivity of moving coil galvanometer can be increased by. फॉर्म्युला काय होता? NIAB इज इक्वल टू C थीटा. MCGचा हा फॉर्म्युला होता. ओके, सेन्सिटिव्हिटी म्हणजे डिफ्लेक्शन पर युनिट करंट. सो NAB डिवाइड बाय C इज इक्वल टू डिफ्लेक्शन पर युनिट करंट. सो याला बोलतो आपण सेन्सिटिव्हिटी. सो सेन्सिटिव्हिटी कॅन बी इन्क्रीज बाय डिक्रीजिंग रिस्टोरिंग टॉर्क पर युनिट ट्विस्ट, म्हणजे ट्विस्ट कॉन्स्टंट असतो ऍक्च्युली. याला कमी करून, बरोबर, याला कमी कराल तर लाईक सेन्सिटिव्हिटी वाढेल. इन्क्रीजिंग मॅग्नेटिक इंडक्शन, येस बरोबर आहे. डिक्रीजिंग एरिया ऑफ, नाही, एरिया जर का कमी कराल तर सेन्सिटिव्हिटी कमी होईल. सो ऑप्शन नंबर C इनकरेक्ट आहे. इन्क्रीजिंग नंबर ऑफ टर्न्स ऑफ अ कॉईल, नंबर ऑफ टर्न्स वाढवला तरी सेन्सिटिव्हिटी वाढते. सो ऑप्शन नंबर C जो आहे तो एकच फक्त इनकरेक्ट ऑप्शन आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. अ सिंगल टर्न करंट लूप, ओके, इन द शेप ऑफ राइट अँगल ट्रायंगल. एक करंट लूप आहे जो की राइट अँगल ट्रायंगलच्या शेपमध्ये. साइड्स आहेत त्याचे, एक 13 सेंटीमीटर आहे, एक 12 सेंटीमीटर आहे, एक 5 सेंटीमीटर आहे. ओके, कॅरिंग करंट 2 एम्पियर. सो 2 एम्पियर करंट आहे, इथेही 2 एम्पियर करंट आहे आणि इथेही 2 एम्पियर करंट आहे. अशा पद्धतीने बेसिकली करंट फ्लो होतो इथे. ओके, आता लूपला युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं, 0.75 ची फील्ड आहे. सो इथे मॅग्नेटिक फील्ड असेल समजा, चलो या डायरेक्शनमध्ये. सो मॅग्नेटिक फील्ड इज 0.75 टेस्ला. मॅग्नेटिक फील्डमध्ये या लूपला ठेवण्यात आलेला आहे. whose direction is parallel to the current in the 13 सेंटीमीटर. ओके, मॅग्नेटिक फील्ड ना हे अशा पद्धतीने आहे म्हणे. सो मॅग्नेटिक फील्ड ही अशी आहे. ओके, 13 सेंटीमीटर वाला वायर जो आहे ना, लाईक त्याच्यामध्ये जो करंट आहे त्या डायरेक्शन मध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे. विचारतात काय, मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फोर्स ऑन 5 सेंटीमीटर साइड विल बी वॉट. हा जो 5 सेंटीमीटर वाला साइड आहे ना, तर आपल्याला असं विचारण्यात आलेलं आहे की त्याच्यावरती फोर्स किती ऍक्ट होतो म्हणा. तर या केसमध्ये काय करायला लागेल सांगतो. हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे या डायरेक्शनमध्ये, तर याला तुम्ही पहिले स्प्लिट करा. ओके, ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे या डायरेक्शनमध्ये, याचे तुम्ही कॉम्पोनंट पाडा. एक या डायरेक्शनचा कॉम्पोनंट, एक या डायरेक्शनचा कॉम्पोनंट. समजा हा अँगल थीटा असेल तर या पण अँगलला थीटा म्हणा. सो हा आहे आपला मॅग्नेटिक फील्ड, याला आपण स्प्लिट करतो. सो ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे ना, ओके, 13 सेंटीमीटर वाला जो वायर आहे त्याच्या डायरेक्शन मधली जी मॅग्नेटिक फील्ड आहे त्याला आपल्याला स्प्लिट करायला लागेल. सो या डायरेक्शनचा कॉम्पोनंट इज, पहिले मॅग्नेटिक फील्ड आहे किती सांगितली होती, 0.75 ना, 3/4 टेस्ला लिहू इथे.
तो 3/4ला या डायरेक्शनमध्ये स्प्लिट कराल तर तो बनेल 3/4 ओके कॉस थिटा आणि या डायरेक्शनचा जो कॉम्पोनंट आहे दॅट इज 3/4 साइन थिटा. बट थिटा तर आपला हा आहे, हा वाला अँगल, कारण की हा आणि हा सेमच तर अँगल आहेत, ऑल्टरनेट अँगल. ओके, तर 3/4 साइन थिटा या डायरेक्शनचा कॉम्पोनंट, 3/4 कॉस थिटा हा या डायरेक्शनचा कॉम्पोनंट आहे आणि हा 3/4 होता आपला हा वाला. तर कॉस थिटाची व्हॅल्यू तुम्ही शोधू शकता. याला थिटा कन्सिडर कराल तर कॉस थिटा इज 12 डिवाइड बाय 13 अँड साइन थिटा इज 5 डिवाइड बाय 13. सो इथे लिहितो मी 3/4ला 3/4 साइन थिटा इज 5 डिवाइड बाय 13. सो आन्सर काय म्हणला 15 ओके डिवाइड बाय 52. ही फील्ड आहे या डायरेक्शनमध्ये आणि या डायरेक्शनच्या फील्डमुळे काही फोर्स ऍक्ट होणार नाही याच्यावरती. आणि फोर्सचा फॉर्म्युला असतो आय एल क्रॉस बी. Force acting on a current carrying conductor placed in a magnetic field is IL cross B. So ILB ओके साइन थिटा असतो, बट थिटा 0 डिग्री होईल कारण की या डायरेक्शनमध्ये आणि वरच्या डायरेक्शनमध्ये जो अँगल आहे तो 180 ॲक्च्युली. सो साइन 180 0 असतो. सो फोर्सचा काही ॲक्ट होणार नाही. सो हा कॉम्पोनंट पूर्णपणे वेस्ट आहे आपल्यासाठी. सो हा कॉम्पोनंट थोडासा एक्सप्लोर करू आता. हा वाला 3/4 कॉस थिटा. सो फोर्स इज ILB. आय म्हणजे करंट, किती करंट फ्लो होतो याच्यामध्ये 2 अँपियर. एल म्हणजे त्याचा लेंथ जो की आहे 5 सेंटीमीटर, 5 डिवाइड बाय 100 इंटू बी मॅग्नेटिक फील्ड ही या डायरेक्शनमध्ये जे की करंटच्या परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये परपेंडिक्युलर. ओके, किती मॅग्नेटिक फील्ड आहे 3/4 कॉस थिटा. व्हॉट इज कॉस थिटा? कॉस थिटा इज ॲडजस्टंट साईड. या ट्रायंगलमध्ये हा अँगल थिटा होता ना आपला, हा वाला अँगल कॉस थिटा. सो कॉस थिटा इज 12 डिवाइड बाय 13. सो 12 डिवाइड बाय 13. सो I लेंथ L B आणि साइन 90 असतो. एल क्रॉस बी एल बी साइन थिटा, बट अँगल तर 90 होता नाही का एल आणि बी मध्ये. एल म्हणजे करंटचा डायरेक्शन जो की वरती आहे आणि बी म्हणजे मॅग्नेटिक फील्डचा डायरेक्शन जो की या डायरेक्शनमध्ये. सो दोघांमध्ये अँगल 90 आहे. सो आता हा कॅल्क्युलेशन कराल तुम्हाला आन्सर मिळेल. 4 इथे 3 लिहितो. ओके, 3 इंटू 3 इज 9. 9 इंटू 5 इज 45 इंटू 2 इज 90. सो वरती बनतो 90 डिवाइड बाय खालती 100 इंटू 13. 0 0 कॅन्सल करतो. 9 डिवाइड बाय 130. ओके, सो एक्स इज इक्वल टू 9. इथे पण त्यांनी दिलं ना एक्स बाय 130 दिला ना. सो द व्हॅल्यू ऑफ एक्स इज 9. ओके, नेक्स्ट सम. दोन सम्स बाकी आहेत. काय क्वेश्चन? अ सिंगल टर्न करंट लूप इन द शेप ऑफ, सॉरी हा डबल झाला का? ओके, हा कॉइल ऑफ एन टर्न्स अँड रेडियस आर कॅरीज अ करंट आय. ओके, एक कॉइल आहे ज्याला की एन एन नंबर ऑफ टर्न्स आहेत. ओके, रेडियस आहे आर अँड कॅरीज अ करंट आय. आय करंट कॅरी करतोय तो. अनवुंड अँड रिवुंड again to make another coil of radius r by 3, current remaining same, and the ratio of magnetic moment of new coil to that of original coil is equal to what? न्यू कॉइल आणि ओरिजिनल कॉइलचा मॅग्नेटिक मोमेंट विचारण्यात आलेला आहे आपल्याला. तर मॅग्नेटिक मोमेंट ऑफ न्यू कॉइल डिवाइड बाय मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ओरिजिनल कॉइल ओल्ड कॉइल. मॅग्नेटिक मोमेंट ऑफ न्यू कॉइल डिवाइड बाय मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ओरिजिनल कॉइल इज इक्वल टू मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे आय इंटू ए असतो. आय इंटू ए एन आय ए असतो, सॉरी एन आय ए. करंट दोन्ही ठिकाणी सेम ठेवणार आहेत. सो करंट तर कॅन्सलच होणार आहे. सो N2A2 डिवाइड बाय N1A1 लिहितो मी इथे. ओके, सो N2A2 म्हणजे एरिया जो की पाय R2 स्क्वेअर. N1A1 म्हणजे एरिया जो की पाय R1 स्क्वेअर आहे. म्हणजे असणार तर तो शेवटी सर्क्युलर कॉइलच आहे. सो एरिया इज पाय R स्क्वेअर ओनली. आता N1 N2 आणि R2 R1 यांचे रेशो विचारलेत त्यांनी. इट इज अनवुंड अँड रिवुंड अगेन टू मेक अनदर कॉइल ऑफ रेडियस आर बाय 3. म्हणजे रेडियस कमी होतोय. सो R2 इज नथिंग बट R by 3. करेक्ट. सो N2 by N1. ओके, अदरवाइज एक काम करतो मी, रेडियस कमी करतोय ना आपण आता इथे R by 3 करतो. इथे नंबर ऑफ टर्न्स N1 होता आणि इथे नंबर ऑफ टर्न्स N2 होते.
म्हणजे ते गोल 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 फिरवत बसतो आपण, असे N1 नंबर ऑफ टर्न्स बनवतो. आणि त्याला अनवुंड केला, याचा अर्थ तोच वायर परत गोल फिरवतोय मी कमी रेडियसला. सो नंबर ऑफ टर्न्स मे बी N2 बनतील, बट दोघांचा लेंथ, वायरचा लेंथ सेम असला पाहिजे. तो इथे वायरची जी लेंथ आहे ना, एका टर्नची लेंथ 2πr आहे, आणि N1 टर्न्सची लेंथ N1 इंटू 2πr असली पाहिजे. इथे एका टर्नची जी लेंथ आहे म्हणजे सर्कम्फरन्स इज 2πr/3 करायला लागेल मला इथे. 2πr/3, इथे रेडियस r/3 आहे ना, एका टर्नची लेंथ आहे. सो N2 नंबर ऑफ टर्न्स असतील, एका टर्नची लेंथ इंटू N2 टर्न्सची लेंथ, ही टोटल लेंथ येईल. आणि ही टोटल लेंथ, हे दोघे सेम असले पाहिजे. 2πr आणि हे 2πr कॅन्सल होईल. सो N1 इज इक्वल टू, सॉरी, हा 3N1 इज इक्वल टू N2. म्हणजे N2च्या जागी मी 3N1 लिहू शकतो. राहिला प्रश्न R2ला. R2ला जर आपल्याला r/3 लिहायचंच आहे, आणि R1 म्हणजे R आहे. सो स्क्वेअर स्क्वेअर कॅन्सल, N1 कॅन्सल, 3चा स्क्वेअर कराल तर 9 बनेल. सो वरती 3 आणि खालती 9. सो आन्सर इज 1/3. सो ऑप्शन नंबर बी, दॅट इज 1:3. हा रेशो असेल मॅग्नेटिक मोमेंटचा. ओके, देन लास्ट न्यूमरिकल सेशनचा काय पहा. मेटल वायर ऑफ लेंथ L इज बेंड टू फॉर्म अ सर्क्युलर लूप. एक वायर आहे L लेंथचा, आणि याचा बनवतो आपण सर्क्युलर लूप ऑफ नंबर ऑफ टर्न्स N नंबर ऑफ टर्न्स आहे तिथे. Coil is placed in a magnetic field B and current I is passed through the coil. Maximum torque acting on the coil is equal to what? ठीक आहे, मॅक्सिमम टॉर्क किती ऍक्ट होईल मला. एक काम करतो, याच्या रेडियसला मी R म्हणतो. तर याचा जो सर्कम्फरन्स आहे तो आहे 2πr, आणि नंबर ऑफ टर्न्स आहेत N. सो 1 2 3 4 5 6 असे N नंबर ऑफ टर्न्स आहेत. सो टोटल L लेंथ संपवायची आपल्याला. अ मेटल वायर ऑफ लेंथ L, या वायरलाच तर बेंड करून, गोल फिरून आपण असा कॉईल बनवला. सो एका टर्नचा जो लेंथ आहे दॅट इज 2πr इंटू N नंबर ऑफ टर्न्स आहेत, सो इंटू N करायला लागेल. सो हा जो टोटल लेंथ आहे तोच बेसिकली L आहे. सो मग इथे रेडियसची व्हॅल्यू काय बनते, L/2πn. तर ही बनलेली आहे रेडियसची व्हॅल्यू, या कॉईलच्या रेडियसची व्हॅल्यू. ठीक आहे, विचारलं काय, मॅक्सिमम टॉर्क. मॅक्सिमम टॉर्क मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलेला आहे याला. मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन मॅक्सिमम टॉर्कसाठी, ओके, लेट्स से फॉर मॅग्नेटिक फील्ड आहे, टॉर्कचा फॉर्म्युला असतो NIAB साइन थिटा. बट मॅक्सिमम टॉर्कसाठी साइन 90 करायला लागेल, आणि साइन 90 1 असतो. सो टॉर्क मॅक्सिमम इज इक्वल टू N मीन्स नंबर ऑफ टर्न्स. ओके, ऑप्शनमध्ये N आहे, सो ॲज इट इज N लिहितो. I म्हणजे करंट आहे, A म्हणजे एरिया, जो की πr² असतो. पाय इंटू r² करायला लागेल मला इथे. सो r² म्हणजे L² डिवाइड बाय 4π² इंटू N². आणि B इज अ मॅग्नेटिक फील्ड, सो B ला B लिहितो मी इथे. चेक करा आता असा आन्सर आहे का कुठे. पाय आणि हा स्क्वेअर कॅन्सल, N आणि हा स्क्वेअर कॅन्सल. सो न्यूमरेटरमध्ये चेक कराल तर IB L² डिवाइड बाय 4πn. IB L² डिवाइड बाय 4πn. IB L² डिवाइड बाय 4πn. IB L² कुठे आहे, IB L² डिवाइड बाय 4πn. 2πn आहे. IB L² डिवाइड बाय 4πn, ऑप्शन नंबर डी. ओके, सो हा इथे आपला आन्सर असेल. सो आय होप सेशन समजलं असेल. हे सर्व आर्टिकल्स आपण कव्हर केलेले आहेत सेशनमध्ये ऑलरेडी. आणि याचा जो सेकंड पार्ट आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत बायट सॉर्ट्स लॉ, एम्पियर्स लॉ, मॅग्नेटिक फील्ड बद्दल थोडंसं जाणून घेणार आहोत, की करंट कॅरिंग कंडक्टरमुळे इथे आर डिस्टन्सवरती फील्ड किती असते, कशी शोधायची, कोणत्या डायरेक्शनमध्ये असते. सर्क्युलर कॉईलच्या सेंटरवरती मॅग्नेटिक फील्ड, सर्क्युलर कॉईलच्या ॲक्सिसवरती सर्टन डिस्टन्सवरती मॅग्नेटिक फील्ड किती आहे. ओके, याचे सर्व कॅल्क्युलेशन जे आहेत, ओके, हे आपण करतोय सेकंड पार्टमध्ये. फर्स्ट पार्टमध्ये आपण फक्त फोर्स रिलेटेड स्टडी केला. फोर्स आणि टॉर्क रिलेटेड स्टडी होता आपला फर्स्ट पार्टमध्ये. ओके, सो सेशन मी इथे क्लोज करतोय. सो बाय एव्हरीवन.